पुत्र तथागत गौतम बुद्ध, ज्यांची अत्यंत सुंदर आखीव रेखीव या ठिकाणी प्रतिमा ठेवलेली आहे, ते हिंदवी स्वराज्याचे तुळवारी भूषण छत्रपती शिवाजी महाराज, स्वराज्य संकल्पक शहाजीराजे भोसले, स्वराज्य संकल्पिका राजमाता, राष्ट्रमाता, विश्वमाता, आद्य स्वातंत्र्य देवता मासाहेब जिजाऊ या भारतामध्ये सर्वात पहिल्यांदा छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीचा शोध घेऊन भारतातली पहिली सार्वजनिक शिवजयंती ज्या महापुरुषांनी सुरू केली आणि ज्या महापुरुषांनी मध्ययुगीन भारतामध्ये हंटर कमिशनच्या समोर या देशातल्या बहुजनांचं कोट कल्याण करायचं असेल तर मोफत आणि सक्तीचं शिक्षण असलं पाहिजे ही मागणी केली आणि अगदी सोप्या शब्दामध्ये सांगितलं, विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली, नीतीविना गती गेली, गतीविना वित्त गेले, वित्ताविना शूद्र खचले आणि एवढे सगळे अनर्थ केवळ आणि केवळ एका अविद्येने केले. ते शिवजयंतीच्या आद्यजनक क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले आणि डाव्या बाजूला जे प्रतिमा ठेवलेली आहे ते संघर्ष शिरोमणी क्रांतीसूर्य भारतरत्न बोधिसत्व भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार सिंबल ऑफ नॉलेज अशी अनेक विशेषणं ज्या महापुरुषाच्या समोर खिटी पडतात ते परमपूजनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि उदात्त मानवी मूल्य उराशी कवटाळून ज्या ज्या महापुरुषांनी तुम्हा आम्हा सर्वांच्या या देशातल्या एससी एसटी ओबीसी मायनॉरिटी आणि तमाम बहुजनांच्या कोट कल्याणाकरता संपूर्ण हयात खर्च घातली त्या तमाम महापुरुषांच्या चिरंतर स्मृतींना सुद्धा त्रिवार वंदन करतो, मानाचा मुजरा अर्पण करतो. आजच्या आपल्या कार्यक्रमाचा सन्माननीय प्रज्ञामंचावरती विराजमान असलेली सर्व, कारण सर्वांची नावं आता वेळेनुसार मी घेत नाहीये, परंतु या चांदूर रेल्वे नगर परिषदच्या प्रथम नागरिक नगराध्यक्षा, नांदगाव खंडेश्वरच्या प्रथम नगराध्यक्षा, ज्यांच्या संकल्पनेतनं हे शिव शाहू फुले आंबेडकर प्रबोधन पर्व सुरू झालं, ते या मतदारसंघाचे माजी आमदार, आपला सर्वांचे लोकप्रिय नेते आदरणीय प्राध्यापक वीरेंद्र जगताप सर आणि त्यांच्या सोबत अत्यंत ताकदीने खंबीरपणे, कारण छत्रपती शिवाजी महाराजांच्या सोबत सुद्धा त्याच ताकदीने संपूर्ण त्यांच्या पत्नी, त्यांच्या आई औसाहेब उभ्या होत्या आणि त्याच ताकदीने आदरणीय वहिनीसाहेब सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहे. समर्थपणे हा विचार वारसा लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतायत. खरं म्हणजे या उभय दाम्पत्याला मनापासून धन्यवाद द्यावा वाटतं. मागील 8 दिवसापासून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये जाऊन आम्ही प्रबोधन करतो आहोत आणि गेली कित्येक वर्ष करतो आहोत. अलीकडे एवढी मोठी गर्दी प्रबोधनाच्या सत्रामध्ये दिसत नाही आणि हे दुर्दैव आहे. हे दुर्दैव या भारताचं आहे, या महाराष्ट्राचं आहे. कंस म्हणजे दाणं नसलेल्या खळ्यावरील कंस आणि विचार नसलेल्या समाजातील माणसं ही काहीच कामाची नसतात आणि म्हणून विचार रुजवला पाहिजे. या उदात्त भावनेतनं हे इतकं सुंदर पर्व सुरू केलं आदरणीय प्राध्यापक वीरेंद्र जगताप सर आणि त्यांची संपूर्ण टीम यांच्या मनापासून धन्यवाद देतो. या प्रज्ञामंचाच्या समोर उपस्थित सर्व छत्रपती शिवरायांच्या छाव्यांनो, मर्द मावळ्यांनो, मा जिजाऊ रमाई अहिल्याराणी सावित्री राणींच्या लाडक्या हिरकड्यांनो, तुम्हा सर्वांना प्रवीणचा सलाम, प्रणाम, नमस्कार. जय जिजाऊ, जय शिवराय, जय भीम, जय ज्योती, जय क्रांती, जय सावित्री, जय संविधान. सर्वप्रथम शिवाजी महाराजांच्या 396व्या जयंतीच्या आपल्या सर्वांना मनापासून शुभेच्छा देतो. बांधवांनो, या ठिकाणी डॉक्टर साहेब या संयोजन समितीचे अध्यक्ष आणि परीक्षित दा या दोघांनी अत्यंत मार्मिक आणि महत्वपूर्ण विषयाला सुरुवात केलेली होती. आज संपूर्ण भारताच्या एकंदरीत परिप्रेक्षाचं अवलोकन करत असताना या गोष्टीची जाणीव होते की या देशातील सामाजिक मूल्य माना टाकून मरतायत, राजकीय आणि राष्ट्रीय मूल्य माना टाकून मरतायत, कौटुंबिक मूल्य सुद्धा माना टाकून मरतायत आणि ज्या समाज व्यवस्थेत मूल्य माना टाकून परत असतात त्या समाज व्यवस्थेमध्ये विचारांची बीज पेरणं हे अत्यंत गरजेचं असतं. हे मी म्हणत नाही. आजपासून 2000 वर्षांअगोदर तथागत गौतम बुद्धांनी सांगितलं होतं की या देशातील धर्माचा पगडा प्रचंड वाढत चाललेला आहे, कर्मकांड वाढत चाललेले आहेत, अंधश्रद्धेच्या गर्तेमध्ये समाज अडकलेला आहे आणि या समाजाला बाहेर काढायचं असेल तर अखंड प्रबोधन, प्रबोधन, चारिका, चारिका, चारिका तथागतांनी सांगितलं आणि या देशातल्या कर्मठ वैदिक धार्मिक गुलामगिरीमध्ये अडकलेल्या बहुजन समाजाला बाहेर काढण्याचं काम 2000 वर्षांपूर्वी तथागतांनी केलेलं होतं. आज या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं तैलचित्र आहे, भगव्याच्या बाजूला निळा तो ध्वज आम्हाला दिसतोय. छत्रपती ते घटनापती आणि स्वराज्य ते संविधान हे अतूट असं नातं आहे. परंतु या देशातलं सोशल फॅब्रिक, सामाजिक वीण मागील काही वर्षामध्ये उसवण्याचं, फाडण्याचं जाणीवपूर्वक एक मोठं षडयंत्र उधळलं झालंय, मोठं षडयंत्र सुरू आहे आणि हे षडयंत्र हाणून पाडायचं असेल तर शिवाजी शाहू फुले आंबेडकरांचा विचार वारसा आपण सर्वांनी समजून घेणं अत्यंत गरजेचं आहे. बांधवांनो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एका ठिकाणी असं म्हणतात की जो कौम अपनी इतिहास को भूल जाता है वो कौम अपना इतिहास और वर्तमान नहीं बना सकता. म्हणजे जो समाज स्वतःचा इतिहास विसरतो तो समाज स्वतःचं भविष्य आणि वर्तमान कधीच घडवू शकत नाही. याही पलीकडे जाऊन प्रबोधनकार ठाकरे त्यांनी दगलबाज शिवाजी नावाचं अत्यंत ताकदीचं पुस्तक लिहिलेलं होतं.
हे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे आजोबा प्रबोधनकार ठाकरे असं म्हणायचे की एखाद्या समाजाचा इतिहास हा अत्यंत गौरवशाली, तेजपुंज, ओजस्वी, पराक्रमाचा, शौर्याचा असेल, परंतु त्या इतिहासाचे वाहक हे जर करंटे आणि नपुसक जन्माला आले तर तो समाज सामाजिक, सांस्कृतिक, धार्मिक गुलामगिरी करता अत्यंत लायक असतो. आज संबंध भारताचं चित्र अशाच प्रकारचं दिसतं आहे. आम्ही पुन्हा एकदा सामाजिक, सांस्कृतिक, धार्मिक गुलामगिरीच्या दिशेने वाटचाल करतो आहोत आणि म्हणून आमचा संपूर्ण बहुजन समाज या गुलामगिरीमध्ये अडकू नये असं जर आम्हाला वाटत असेल तर या बहुजन महापुरुषांचा विचार आम्ही आमच्या मस्तिष्कामध्ये घातला पाहिजे. आम्ही वाचन केलं पाहिजे. या बहुजन महापुरुषांचा विचार या पाडापाडांमधनं समजून घेतला पाहिजे. कारण जो समाज वाचन करतो, जी माणसं वाचतात त्यांची मस्तकं घडतात. ज्यांची मस्तकं घडतात ते कधीच कुणाची हस्तक होत नाही आणि कुणाही पुढे अंधभक्त म्हणून नतमस्तक होत नाही. आम्हाला ब्लाइंड फॉलोअर व्हायचं नसेल, अंधभक्त व्हायचं नसेल. हा ब्लाइंड फॉलोअर शब्द पहिल्यांदा या भारतामध्ये जर प्रयोगात आणला असेल तर तो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आणलेला होता. औरंगाबादच्या बार कौन्सिलमध्ये भाषण देत असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असं म्हणाले होते की या देशातल्या लोकशाहीला सर्वात मोठा धोका येणाऱ्या कालखंडामध्ये जर कुणा कशाचा असेल तर तो व्यक्तिपूजेचा, विभूती पूजेचा असणार आहे, ब्लाइंड फॉलोअर अंधभक्तांचा असणार आहे. आणि इतिहासाची परिभाषा सुद्धा काय मित्रांनो, हिस्ट्री इज अ कंटिन्युअस डायलॉग बिटवीन पास्ट अँड प्रेझेंट. इतिहास हा भूतकाळ आणि वर्तमान काळ यांच्यामध्ये सातत्याने चालणारा संवाद असतो. हा संवाद थांबला की विसंवादाला सुरुवात होते, अधोगतीला सुरुवात होते, अधपतनाला सुरुवात होते. आणि दुर्दैवाने आज या देशातला तमाम तरुण, या देशातल्या आमच्या सगळ्या तरुण बहिणी व्हॉट्सअप विद्यापीठामध्ये अध्ययन करतायत आणि व्हॉट्सअप विद्यापीठाच्या माध्यमातून अत्यंत प्रक्षिप्त इतिहास, अत्यंत चुकीचा इतिहास, अत्यंत घाणेरडा इतिहास आणि प्रचंड दिशाभूल करण्याचं काम संबंध भारतामध्ये अत्यंत ताकदीनं चालू आहे. आणि त्याचे पडसाद बघतोय आम्ही. त्याचे पडसाद असे बघतोय. कॉम्रेड गोविंद पानसरे यांनी शिवाजी कोण होता नावाचं पुस्तक लिहिलं आणि ते म्हणतायत, शेवटचं अखेरचं भाषण आहे की छत्रपती शिवाजी महाराज एक माणूस होते. माणूस होता तो, अत्यंत चांगला, अत्यंत नैतिक अधिष्ठान असणारा माणूस होता, धैर्यशील माणूस होता, शौर्यशील माणूस होता, पराक्रमी माणूस होता. तो माणूस होता माणूस, तो देव नव्हता. त्याचा देव करू नका, त्याचा देव करू नका. कारण एखाद्या महापुरुषाचा देव केला की आपण मोकळे आरत्या करण्याकरता, आपण मोकळे कथा वाचण्याकरता, आपण मोकळे सत्यनारायण घालण्याकरता. तो माणूस होता आणि त्या माणसासारखं आपल्याला बनता येतं. आज शिवाजी, शाहू फुले, आंबेडकर आपल्यामध्ये जिवंत नाहीयेत, परंतु आपल्याला या तमाम समाज पुरुषांमधनं तशी माणसं जन्माला घालावी लागतील जर या देशातल्या बहुजनांचं राज्य आपल्याला पुन्हा निर्माण करायचं असेल तर. आणि त्यासाठी कॉम्रेड पानसरे म्हणायचे, या महापुरुषांचा देव करू नका. मागल्या वर्षी अमरावतीला शिवजयंतीला होतो आणि त्या सेगाव नाक्यावरती 15-20 फुटाची छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती आणली आणि महाआरतीचा प्रोग्राम, शिवाजी महाराजांचं दैवतीकरण चालू आहे. आमच्या मागल्या वर्षी धामणगावला व्याख्यानात होतो आणि मी आदरणीय वीरेंद्र भाऊ तुमचं मनापासून अभिनंदन करेल, याकरता करेल की लोक डीजेच्या मागे असतात, लोक गौतमी पाटीलच्या मागे असतात, प्रबोधनाला लोक येत नाही. मागल्या वर्षी रॅली निघाली साहेब. ज्या छत्रपती शिवाजी महाराजांकडे प्रचंड ताकदीचं सायंटिफिक टेम्परामेंट आहे, वैज्ञानिक दृष्टिकोन आहे, जो अमरावती जिल्हा कर्मयोगी गाडगे महाराजांच्या नावाने ओळखला जातो, वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या नावाने ओळखला जातो, गुलाबराव महाराज मोडांच्या नावाने ओळखला जातो. आमच्या धामणगावला, मंगरूळ दस्तगीरला अजात संप्रदायाचे संस्थापक डिकास्ट होण्याकरता गणपती महाराज प्रचंड मोठी ताकदीचं काम केलं. त्या अमरावती जिल्ह्यामध्ये रॅल्या निघाल्यात. रॅल्या धामणगावात रॅली निघाली, अमरावतीमध्ये रॅली निघाली. रॅलीमध्ये काय, कटप्पा, बाहुबली आणि उत्तर प्रदेश मधले, उत्तर भारतातले आणलेले अघोरी महाराज. छत्रपती शिवाजी महाराजांचं वैज्ञानिक धोरण कसं होतं आज आमच्या मायमावल्यांना सुद्धा सांगणं गरजेचं आहे. कारण या देशामध्ये लक्षात ठेवा, यमुनेच्या अलीकडचा एक देश त्याला दक्षिण भारत आपण म्हणतो आणि यमुनेच्या पलीकडचा एक दुसरा देश त्याला उत्तर भारत म्हणतो. छत्रपती शिवाजी महाराजांचा लढाच त्या करताय. या दक्षिण भारत आणि उत्तर भारतावरती राज्य करण्याकरता छत्रपती शिवाजी महाराज 50 वर्ष जगले. आज पुन्हा एकदा हा उत्तर भारत या दक्षिण भारतावरती चालून आलेला आहे, मोठ्या ताकदीने चालवून आणलाय. प्रचंड पाशवी अत्याचार करतोय, सांस्कृतिक, सामाजिक, धार्मिक, राजकीय सगळ्या प्रकारची संस्कृती उद्ध्वस्त करतोय. तो कशा प्रकारे, किती ताकदीची वैचारिक परंपरा या देशाला आहे. राजकीय क्रांती होण्या अगोदर कुठल्याही भूप्रदेशामध्ये सामाजिक, सांस्कृतिक, धार्मिक क्रांती होत असते. या महाराष्ट्रामध्ये ती क्रांती झालीच आहे. या देशातल्या वैदिकांनी तुम्हा सर्वांचे अधिकार नाकारलेले असताना 16 वर्षाचे ज्ञानेश्वर माऊली इसवी सनाच्या 13व्या शतकामध्ये उभे होतात आणि भगवद्गीतेतलं, वेदातलं तत्वज्ञान
भावार्थ दीपिकेच्या माध्यमातून, अमृतानुभवाच्या माध्यमातून, चांगदेव 65च्या माध्यमातून आणि काय ताकदीचा विचार दिला. पसायदान वाचत मी जे खळांची व्यंकटी सांडू तया सत्कर्मी रती वाढू भूता परस्परे जडू मैत्र जीवांची. भूता परस्परे म्हणजे प्रत्येक माणसांमधला आपोपर भाव संपला पाहिजे, प्रत्येकांमध्ये बंधुभाव निर्माण झाला पाहिजे. हे ज्ञानेश्वर माऊली 16व्या वर्षामध्ये म्हणताय. त्याच ज्ञानेश्वर माऊलींच्या महाराष्ट्रामध्ये म्हणजे ज्या ज्ञानेश्वर माऊलींनी वैश्विक बंधुत्व, वैश्विक कल्याण आणि वैश्विक कुटुंबत्व एवढी व्यापक संकल्पना दिली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय संविधानामध्ये, मी जरा स्पीडने घेतोय कारण काही महत्वाचे मुद्दे, मी या मतदारसंघामध्ये राहतो आणि माझ्या बांधवांसोबत, माझ्या भगिनींसोबत मला बोलायचे आणि म्हणून जरा वेगाने घेतो कारण 10 वाजेचं बंधन असतं आपल्याला. बांधवांनो, हा जो महाराष्ट्र आहे म्हणजे नामदेवांनी 12व्या शतकामध्ये 13व्या शतकामध्ये सांगितलं आम्हाला, नाचू कीर्तनाचे रंगी. या देशातल्या वस्ती, वाड्या, तांड्या, पाड्यातल्या तमाम बहुजनांचं जर कोट कल्याण करायचं असेल, काहीच शिल्लक नाही आमच्याकडे. कुठला मार्ग आहे आमच्याकडे? एकमेव मार्ग जो भाऊसाहेब पंजाबराव देशमुखांना कळला होता, जो कर्मवीर भाऊराव पाटलांना कळलेला होता, जो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना कळलेला होता. आणि बघा, गंमत बघा, कर्मवीर भाऊराव पाटलांचे आदर्श कोण आहेत? छत्रपती शिवाजी महाराज. भाऊसाहेब पंजाबराव देशमुखांनी सगळ्या संस्था कोणाच्या नावाने उभ्या केल्या? छत्रपती शिवाजी महाराज. आणि म्हणजे हा जो विचार वारसा आहे कर्मवीर भाऊराव पाटलांचा, भाऊसाहेब पंजाबराव देशमुखांचा आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं अत्यंत ताकदीचं नातं म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वोट ऑफ थँक्स स्पीच, आभाराचं जे भाषण करताय भारतीय संविधानाचं, बाबासाहेब म्हणतायत की मला ही संविधानाची निर्मिती करताना फार त्रास झाला नाही. का? तर कारण माझ्या डोळ्यासमोर छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वराज्य होतं. लक्षात घ्या, या देशामध्ये मनुस्मृतीचं दहन केव्हा झालं माहितीये तुम्हाला? मनुस्मृतीचं दहन झालं 1927 मध्ये. 1920 पर्यंत या देशामध्ये आणि विलासराव देशमुख महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होतपर्यंत या देशामध्ये 2 जयंत्या साजऱ्या केल्या जात होत्या. विलासराव देशमुखांनी तो वाद मिटवला आणि 19 फेब्रुवारी 1630 ही जागतिक तारीख डिक्लेअर केली. पण तोपर्यंत या देशामध्ये 1627 ही शिवाजी महाराजांचं जयंती वर्ष समजलं जायचं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी छत्रपती शिवाजी महाराजांचं त्रिशताब्दी वर्ष म्हणजे 300 वर्ष झालेल्या आहेत माझ्या राजाला जन्माला येऊन म्हणून मनुस्मृतीचं दहन केलं. कारण या देशामध्ये मध्ययुगीन भारतामध्ये मनुस्मृती काढण्याचं काम सर्वात पहिल्यांदा कोणी केलं? छत्रपती शिवाजी महाराजांनी. शिवाजी महाराजांनी मनुस्मृती या देशातले धर्माचे कायदे अमान्य केले. हा धर्म सांगत होता समुद्रामध्ये जायचं नाही. हा धर्म सांगत होता 18 पगड जातीतल्या लोकांना सोबत घ्यायचं नाही. हा धर्म छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यारोहणाला, राज्याभिषेकाला विरोध करत होता. शिवाजी महाराजांनी या सगळ्या गोष्टी मान्य केल्या, सगळ्या गोष्टी. आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना ही माहिती होतं 1927ला 300 वर्ष शिवजयंतीला पूर्ण झाली म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मनुस्मृतीचं दहन करायला कुठे जातात? फार आनंद झाला या ठिकाणी. बाबासाहेब एकीकडे, 2च राजे इथे गाजले कोकण पुण्यभूमीवर, एक त्या रायगडावर, दुसरा चौदार तळावर. अत्यंत ताकदीचा विचार या 2 माणसांनी दिला आणि प्रचंड ताकदीची माणसं ज्या मातीने जन्माला घातली तो महाराष्ट्र, तो शिवाजी शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र, तो तुकोबांचा गाडगे महाराजांचा महाराष्ट्र नासवणं चालू आहे, नासवणं, उद्ध्वस्त करणं चालू आहे. या महाराष्ट्राची भीती आहे. या महाराष्ट्राने वारंवार उत्तरेतले आक्रमण परतवून लावले, आमच्या तुकोबांनी परतवून लावले, आमच्या नामदेवांनी परतवून लावले, सर्वांनी, बहिणाबाई शिवरकरांसारख्या माणसांनी परतवून, आमच्या साध्या आणि उत्तर भारतातलं आक्रमण प्रचंड ताकदीचं. कसं चालू आहे माहिती? आमच्या बाया, आमच्या भगिनी, तुम्हाला सांगतो, प्रचंड ताकदीनं गावागावामध्ये स्पॉन्सर बाबा, स्पॉन्सर कोण? पर्चीवाले बाबा आणि दुसरे बेलपत्रीवाले बाबा. गरज आहे महाराष्ट्राला? या महाराष्ट्राला पर्चीवाल्या बाबांची आणि पत्रीवाल्या बाबांची गरज आहे का? बेलाच्या पानाला सहज लावा आणि पिंडीवरती अर्पण करा, तुमच्या पोराचा पेपर चांगला जाईल. अत्यंत खुळचट कल्पना. छत्रपती शिवाजी महाराजांचा दुसरा मुलगा झाला साहेब, वेळ मर्यादित आहे. शिवाजी महाराजांना 1666 मध्ये राजाराम महाराजांचा जन्म झाला आणि राजाराम महाराज पालथे जन्माला आले. पालथे आजही गावपुसामध्ये मुलगा जर पायवाला जन्माला आला तर अपशकुन झाला असं म्हटलं जातं. आणि माझ्या घरातनं दाई धावत आल्या, ज्यांनी बाळंतीण केल्या होत्या त्या सुईने धावत आल्या आणि महाराजांना म्हणतायत, महाराज एक आनंदाची आणि एक दुःखाची बातमी आहे. महाराज म्हणतायत सांगा. तर त्या बाया बोलायला लागतात की राजे तुमच्या घरामध्ये दुसरं सुद्धा पुत्र जन्माला आलेला आहे, परंतु पुत्र दुर्दैवाने पालथा जन्माला आलेला आहे, पायवरा जन्माला आलेला आहे. काय म्हणावं माझ्या राजाने? माझा राजा म्हणतोय माझा दुसरा पुत्र हा पालथा जन्माला आलाय. याचा अर्थ आहे या अखिल हिंदुस्थानावरती राज्य करणारी आदिलशाही, निजामशाही, कुतुबशाही, बरीचशाही, मुघल, पोर्तुगीज, फ्रेंच, डच, इंग्रज या तमाम पातशाह्यांना पालथा घातल्याशिवाय राहणार नाही. वैज्ञानिक दृष्टिकोन
आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल भारतीय संविधानाचे नीती निर्देशक तत्व आहे त्याच्यामध्ये जसाच्या तसा हा वैज्ञानिक दृष्टिकोन शिवाजी महाराजांकडनं घेतला. हे ताकदीचे संबंध साहेब आज जाती जातीमध्ये धर्माधर्मामध्ये ओबीसी विरुद्ध मराठा म्हणजे एवढे भांडण लावणं चालू आहे. तुम्हाला माहितीये या महाराष्ट्राची सामाजिक वीण कशी होती, किती ताकदीची वीण होती. म्हणजे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे 15 ऑगस्ट 1947ला गरिबांचा मोर्चा काढताना म्हणतात यह आजादी छोटी है देश की जनता भूखी है. माझ्या देशातला माणूस गरीब आहे. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आपले गुरु कोणाला म्हणतात? बाबासाहेब आंबेडकरांना. बाबासाहेब आंबेडकर आपले गुरु कोणाला म्हणतात? महात्मा ज्योतिबा फुले, संत कबीर आणि तथागत गौतम बुद्धांना. म्हणजे बाबासाहेब आपले गुरु म्हणतात महात्मा ज्योतिबा फुलेंना. महात्मा ज्योतिबा फुले कुळवारी भूषण बहुजन प्रतिपालक ही पहिली बिरुदावली ज्या माणसाने लिहिली आणि समाधीचा शोध घेतला त्या छत्रपती शिवाजी महाराजांना आपले गुरु म्हणतात. शिवाजी महाराजांच्या पाठीमागे विचार वारसा कोणाचा आहे? शिवाजी महाराजांच्या पाठीमागे विचार वारसा आहे जगद्गुरु तुकाराम महाराजांचा. तुकोबा म्हणतात वेदांचा त्वर्थ आमाशीच ठावा. आत्ता ही सांगून राहिल्यात आम्हाला पर्चीवाले आणि पत्रीवाले. बाबा माया मावलांनो तुम्हाला सांगतो तुकोबा 16व्या शतकात सांगतायत वेदांचा त्वर्थ आमाशीच ठावा. येण्या गबाळणी बाबा भारमाथा तुका जरी सहज बोलतो आणि त्याचे घरी वेदांत वाहते पाणी. गाळून या भेद मग प्रमाण मानू आम्ही वेद. भेद बाहेर काढा तुमच्या वेदांमधले मग आम्ही त्या वेदांना प्रमाण मानू. त्या तुकाराम महाराजांना शिवाजी महाराज गुरु म्हणतात. तुकारामांवरती विचारांचा प्रभाव दिसतो आम्हाला संत नामदेवांचा आणि नामदेवांच्या अभंगांमध्ये आम्हाला प्रभाव दिसतो तथागत गौतम बुद्ध चारवाकांचा. चारवाक तथागत गौतम बुद्धांपासून तर भाऊसाहेब पंजाबराव देशमुख कर्मवीर भाऊराव पाटलांपर्यंत ही सगळी समाजातली माणसं ही उदात्त मानवी मूल्य घेऊन जगणारी माणसं होती. आणि काय ताकदीची माणसं होती. म्हणजे कर्मवीर भाऊराव पाटील म्हणतायत की माझ्या दाढीला मला आनंद या गोष्टीचा आहे साहेब ज्या समाजाचा पाठीचा कणा ताट असतो ना. म्हणजे कर्मवीर भाऊराव पाटलाचं उदाहरण सांगतो मी तुम्हाला. कर्मवीर भाऊराव पाटलांनी रयत शिक्षण संस्थेची स्थापना पश्चिम महाराष्ट्रात केली आणि विदर्भामध्ये भाऊसाहेब पंजाबराव देशमुख आणि शिवाजी दोन्ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने संस्था सुरू झाल्या. कारण त्यांना माहित होतं शिक्षण नाही तर काही फायदा नाही. बुडती जन न देखवे डोळा म्हणून कळवा येत असे. न देखवे डोळा ऐसा आकांत परपिढे चित्त दुःखी होत असे. लोकांचं दुःख पाहून अत्यंत व्यथित होणारे कर्मवीर भाऊसाहेब पंजाबराव या दोघांनी मोठ्या प्रमाणात शाळा उघडल्या. एक दिवस कर्मवीर भाऊराव पाटील पश्चिम महाराष्ट्रात एका मारवाड्याकडे जातात आणि त्या मारवाड्याला म्हणतात मला तुमच्या गावामध्ये आपल्या गावातल्या बहुजन पुरांकरता शाळा उघडायची. तर तो मारवाडी सज्जन असतो. तो म्हणतो ठीक आहे काय पाहिजे तुम्हाला? ते म्हणतो तुमच्याकडनं जमीन आणि काही पैसा द्या म्हणजे मी इमारत उभी करेन. तर तो मारवाडी म्हणतो ठीक आहे तुम्हाला पैसे द्यायला मी तयार आहे तुला जमीन द्यायला तयार आहे. माझी एकच अट आहे. माझी एकच अट आहे. ती अट कुठली आहे? कर्मवीर म्हणतात अट सांगा तुमची. तर तो मारवाडी कर्मवीर भाऊराव पाटलांना अट सांगतोय की तुमच्या संस्थेला दिलेलं छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव काढून टाका आणि त्याऐवजी फक्त माझ्या आईचं नाव द्या. पाहिजे तेवढी देणगी मी तुम्हाला द्यायला तयार आहे. कर्मवीर भाऊराव पाटलांनी काय म्हणावं? अरे प्रसंग पडलाच तर सख्या बापाचं नाव बदलेन पण माझ्या संस्थेला दिलेलं छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव कदापिही बदलणार नाही. ज्या समाजाचे पाठीचे कडे ताट असतात त्या समाजाला भिकेचे डोळे कधीही लागत नाही. दुर्दैवानं आमच्या पाठीचा मणक्याचा आजार झाला साहेब चालते. मणक्यांचा आजार झाला तर चालते पण कण्याला वाकण्याचा आजार होता कामा नये बांधवांनो. शिवाजी शाहू फुले आंबेडकरांचा हा महाराष्ट्र आहे. मी येत होतो आणि भाऊंच्या कॉलेजमध्ये राजश्री शाहू महाराजांचा पुतळा मला दिसला. शाहू हा समन्वयाचा प्रतीक आहे. करवीर संस्थांचा अधिपती राजा आणि ऋषी आहे. हा विचारांचा वारसा आणि विचारांची मुळं घट्ट पकडून या ठिकाणी या चालूरमध्ये काम चालू आहे. त्याचा आनंद आहे मित्रांनो. आणि म्हणून उत्तर भारतातली जी आक्रमण चालू आहे ही परतून लावली होती छत्रपती शिवाजी महाराजांनी जगद्गुरु तुकाराम महाराजांनी. तुकोबांनी सांगितलं म्हणजे ज्यावेळेस 1642 मध्ये शिवाजी महाराज महाराष्ट्रामध्ये आले. 12 वर्षाचं वय आहे शिवाजी महाराजांचं. कर्नाटकामध्ये शहाजी राजांसोबत शिवाजी महाराज आहे आणि तिथून 12व्या वर्षी शिवाजी महाराजांचं पदार्पण महाराष्ट्रामध्ये होतं. पुणे सुपे चाकण इंदापूर या परगण्याची जहागिरी शिवाजी महाराजांना मिळते. शिवाजी महाराजांसोबत शहाजीराजांनी काय दिलं? एक राजमुद्रा. त्या राजमुद्रेवर काय लिहिलेलं होतं? तो वचननामा आहे, तो जाहीरनामा आहे, ती कमिटमेंट आहे, ते डेडिकेशन आहे, ते शेवटचं डेस्टिनेशन आहे स्वराज्याचं. प्रतीपचंद्र लेखे व वर्धिष्णू विष्णू वंदिता शाहश्नो शिवशेषा मुद्रा भद्राय राजते. काय होतो याचा अर्थ? याचा अर्थ होतो प्रतिपदेच्या चंद्रकोरेप्रमाणे शोभा तुझे राज्य वाढत जाणार आणि या देशातल्या लोककल्याणाकरता झटणार असावं. लोककल्याणाकरता झटणारा माझा राजा होता. आणि शिवाजी महाराज ज्यावेळेस पुण्यामध्ये आले माहितीये तुम्हाला पुण्याला काय झालं? पुण्यामध्ये आले झांबरे पाटलाकडनं 600 एकर जमीन विकत घेतली माझ्या राजानं. झांबरे पाटलाकडनं जमीन घेतली. त्या जमिनीवरती 12 फुटाची पाचर आहे, 12 फुटाची. आणि सांगितलं त्या पाचरीवरती एक मोठं आज्ञापत्र आहे. त्या आज्ञापत्रावरती लिहून ठेवलं की ही जमीन भूताटकी आहे. या जमिनीवर गाढवाचा नांगर फिरवला गेलेला आहे.
या मध्ये जो कोणी आता दुसरा नांगर टाकेल त्याच्या घरामध्ये निर्वंश झाल्याशिवाय राहणार नाही. आऊसाहेबांनी 12 वर्षाच्या शिवबाला आज्ञा दिली आणि ती 12 फुटाची पाचर उखडून फेकली. 12 फुटाची पाचर उखडलेली नव्हती मध्ययुगीन भारतातली. या देशातल्या कर्मठ धर्मव्यवस्थेची पाचर उखडून फेकली माझ्या राजांनी. आणि शिवबांच्या हातामध्ये मासाहेबांनी काय दिलं माहितीये? आजही आमची तीर्थस्थळ कुठली असली पाहिजे साहेब? काय काय बोलावं तुम्हाला? म्हणजे आमचे पोट्टे पुण्याला गेले तर सगळ्यात पहिल्यांदा कुठे जाते? दगडूशेठ हलवाई गणपतीचं दर्शन घ्यायला जाते. आमची आधुनिक तीर्थस्थळ कोणची आहेत? पुण्यामधल्या समताभूमीमध्ये आम्ही मस्तक टेकवायला गेलं पाहिजे. आम्ही शिवनेरीवरती, ज्या शिवनेरीवरती जुन्नरच्या कानच्या खोऱ्यामध्ये शिवरायांची बाल पावलं पडली, तिथे पाळणा झुलला, त्याची माती कपाळावर लावायला गेलं पाहिजे. त्या दगडूशेठ गणपती हलवायच्या समोरच लाल महाल आहे साहेब, लाल महाल. ज्या लाल महालामध्ये शिवरायांचं बाल पण गेलं, त्या लाल महालामध्ये आजही जर तुम्ही गेलात तर अत्यंत सुंदर असं शिल्प आहे. त्या शिल्पामध्ये दादोजी कोंडे होता, आदरणीय वीरेंद्र भाऊ, आणि आमचे प्राध्यापक वसंतराव फुडके सर त्यावेळेस महाराष्ट्र राज्याचे शालेय शिक्षण आणि क्रीडा मंत्री होते. पुस्तकातनं दादोजींना हद्दपार करण्याचं आणि त्या पुतळ्यातनं दादोजींना हद्दपार करण्याचं काम विलासराव देशमुखांच्या कॅबिनेटांनी केलं होतं. हे अत्यंत हा सांस्कृतिक गुलामगिरी लाथाडण्याचं काम केलेलं होतं जाणीवपूर्वक. म्हणजे काम आमचा परीक्षित बोलत होता की या देशात इतिहास घडवला मावळ्यांनी आणि लिहिला डोमकावळ्यांनी लिहिण्याचं काम केलेलं आहे. आमचा वास्तवादी इतिहास आमच्यापर्यंत पोहोचवलाच नाही. त्या लाल महालामध्ये शिल्प आहे मोठं. महादेवराव साहेबा मागे उभे आहेत, समोर बाल शिवाजी आहे आणि शिवरायांच्या हातामध्ये काय? सोन्याचा फाळ असलेला नांगर आहे. पहिले झांबरे पाटलाची जमीन नांगरली, माणसांची मनं नांगरली, 18 पगड जातीतल्या लोकांना सोबत घेतलं, कारण विचार वारसा तुकोबांचा आहे. तुकाराम महाराजांची कीर्तनं म्हणजे फक्त टाळ फुटणं नव्हती, ते कॅडर कॅम्प आहेत, ते प्रबोधनाचं सत्र आहे. आज आमच्या महाराष्ट्रातल्या प्रत्येक माय मावल्यांना तुकोबा समजावून सांगणं गरजेचं आहे. तुकाराम महाराजांचा विचार वारसा शिवरायांच्या पाठीमागे होता आणि म्हणून छत्रपती शिवाजी महाराज उभ्या हयातीमध्ये कधीच गंडे, धागे, दोरे, ताई, बुवा, बापू, दीदी, अम्मा, टम्मा, बागेश्वर बाबा, हे कोणाच्याच मागं लागले नाही, कोणाच्याच नाही. ते पहार उचलून फेकली, कारण विचार वारसा तुकोबांचा आहे. तुकोबा म्हणतायत, वेताळे फेताळे जळो त्यांचे तोंड काळे, अरे सांगू जाणते शकून भूत भविष्य वर्तमान याचा आम्हाशी कंटाळा. भूत भविष्य वर्तमान सांगणाऱ्या गोष्टीचा आम्हाला कंटाळा आहे. ह्या गोष्टी चुकीच्या आहेत. हे तुकोबांनी सांगितलं आणि शिवाजी महाराज अमावस्येच्या दिवशी लढायला जातात. तुकाराम महाराज गंडे, धागे, दोरे ताईत बांधत नाहीये. तुकाराम महाराजांनी अंधश्रद्धा नाकारलेल्या आहे. मावल्यांनो, ज्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांवरती मिर्झा राजे जयसिंग चालून आलेत ना, 35 किल्ले होते आपल्या स्वराज्यामध्ये आणि 35 पैकी 23 किल्ले मिर्झा राजे जयसिंग आणि औरंगजेब बादशाहला द्यावे लागले. सगळं गेलेलं होतं, सगळं. मग माझा राजा असा गर्भगीळ झाला नाही, देवापुढे अगरबत्ती लावत बसला नाही की देवा आता माझं कसं, मी कसा करू, एवढं मोठं उभं केलं होतं, सगळंच लुटून गेलं. कारण माझ्या राजाचा विश्वास कशावरती होता? स्वतःच्या मनगटावरती होता. माझा राजा म्हणायचा, अरे घर मेरा जल गया अब बचा ही क्या है, घर मेरा जल गया अब बचा ही क्या है, बचा हूं मैं तो फिर जला ही क्या है. बचाव, अरे पराभव येतील, किती पराभव येतील. आमच्या पाठीमागे विचार वारसा शिवाजी शाहू फुले आंबेडकरांचा यांनी प्रचंड पराभव पचवला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना सुद्धा लोकसभेमध्ये पराभूत केलं. छत्रपती शिवाजी महाराजांवरती अनेक आक्रमण झाली, पराभूत झाले नाहीत, गर्भगीळ झाले नाहीत, हार मानली नाही आणि हा बहुजन विचार वारसा सुद्धा सोडला नाही. कारण माझा राजा म्हणायचा, घर मेरा जल गया बचा ही क्या है, बचा हूं मैं तो फिर जला ही क्या है, अरे अपने कोशिश का नतीजा है मुकद्दर अपना, वरना इन हाथों की चंद लकीरों में रखा ही क्या है, रखा ही क्या है. हा विचार वारसा माझ्या राजांचा. हा विचार संपूर्ण इथे मोठ्या प्रमाणात काल चंद्रपूरमध्ये होतो व्याख्यानाला आणि जिजाऊ ब्रिगेड आयोजन करायला संयोजक होती जिजाऊ ब्रिगेड. पहिल्या रांगेमध्ये सगळे माणसं. मी घरी आलेल्या बायकोला सांगितलं की मेल डॉमिनेटेड कल्चर या देशातली पुरुष प्रधान संस्कृती, जो माझा राजा स्त्रियांचा सर्वात जास्त आदर करायचा, त्या राजाच्या जयंतीला बाया सगळ्या मागच्या बाजूला बसलेला होता. आणि म्हणून आज या संयोजन समिती करता जोरदार टाळ्या आपण वाजवल्या पाहिजे की स्त्रियांचा सन्मान आपण पहिल्या रो मध्ये बसून करताय. माझा राजाने तो सन्मान केलाय. माझा राजा कसा होता मायमावल्यांना तुम्हाला सांगतोय, 1666 घटना आहे. प्रत्येक वेळेस स्त्रियांचा सन्मान माझ्या राजाने केला, प्रत्येक वेळेस. या देशामध्ये काय होतं माहितीये का? या देशामध्ये एखादा माणूस मोठा व्हायला लागला, मोठा, की एक तर त्या माणसाचा खून केला जातो. 1-2 वर्षापूर्वी मी राजूरला बोलायला आलो होतो आणि मग नंतर एवढ्या धमक्या, महिना 2 महिने फोन बंद ठेवावा लागला होता. तुकाराम महाराज यांचं काय झालं हे सांगत होतो मी तिथं. जेव्हा जेव्हा मोठे महापुरुष उभे होतात त्यांचा खून पाडला जातो, मुर्दा पाडला जातो. नाही झाला सगळेच, म्हणजे दाभोळकर, कलबुर्गी, पानसरे, गौरी लंकेश अनेक लोक आहेत. एक तर मुर्दा पाडला जातो, नाहीतर मग
त्यांचा विचार संपवण्याकरता प्रक्षिप्त विचार पेरला जातो, नाही तर चारित्र्य हनन करण्याचं काम केलं जातं. चारित्र्य हनन करण्याचं काम केलं जातं. जगद्गुरु तुकाराम महाराजांनी वेदांमधले भेद बाहेर काढले आणि गाथा लिहिली. गाथा शिवाजी महाराज आणि जगद्गुरु तुकाराम महाराज समकालीन आहेत. लोहगाव नावाचं पुण्याला गाव आहे छोटंसं, आणि त्या गावामध्ये जगद्गुरु तुकाराम महाराजांचे कॅडर कॅम्प चालायचे. तो शिवा नावी जो आहे, हा शिवा नावी जगद्गुरु तुकाराम महाराजांनी शिवरायांकडे पाठवलेला आहे. बहिर्जी नाईक जगद्गुरु तुकाराम महाराजांनी शिवाजी महाराजांकडे पाठवलेला आहे. कॅडर कॅम्प होते, वारकरी धारकरी झालेले होते, हातात तलवार घेतलेली होती. भक्ती आणि शक्तीचा संगम झालेला होता. मराठी मनाचा मावळ मातीचा, भक्तीच्या याला तीराचा, शक्तीच्या पैल तीराचा आणि मातीत दुमसणारा तेजोमय रक्तीला कुंकुम करंडकाचा धगधगता महाराष्ट्र. या आध्यात्मिक माणसांनी, या संत परंपरेने जगद्गुरु तुकाराम महाराजांपासून सगळी संत परंपरा बहिणाबाई शिवूरकरांपर्यंत. काय सांगते बहिणाबाई शिवूरकर माहितीये तुम्हाला? बहिणाबाई म्हणायची, सोन्या रुपयानं मडला मार वाड्याचा बालाजी, सोन्या रुपयानं मडला मार वाड्याचा बालाजी, आणि शेतकऱ्याचा विठोबा पाना फुलामध्ये राजी. आम्ही पानं फुलं सोडून गेले. तुळशी मंजुळा महान समन्वयक असलेला विठ्ठल, त्या विठ्ठलाची भक्ती. आणि या तुकोबांनी हे सगळे भेद बाहेर काढले. भेद बाहेर काढल्यानंतर तुकाराम महाराजांना चरित्रहनन करण्याकरता मंबाजी भट, रामेश्वर भट आणि सालो मालो सोबत तुकोबांच्या झोपडीमध्ये एका गणिकेला वेश्येला पाठवलं. त्यावेळेस तुकाराम महाराजांच्या मुखातनं निघालेला अभंग होता, जाई जाई तो माते न करी सायास, आम्ही विष्णुदास नवे तैसे, परकीय नारी आम्हा रुक्मिणी समान, हे गेले नेमून ठाईच्या. आमच्या काळजामध्ये परकीय नारी ही माते समान आहे, हे तुकोबांनी सांगितलं. आणि शिवाजी महाराजांचं आचरण बघा, शिवाजी महाराजांचं आचरण 1666 मध्ये छत्रपती शिवाजी महाराज महाराष्ट्रात आले. त्या लाल किल्ल्यामध्ये स्वराज्याचा संकल्प करतायत. तानाजी आहे, येसाजी आहे, बाजीप्रभू आहे, प्रतापराव गुजर आहे, ही सगळी माणसं सोबत आहेत. आणि एक दिवस असंच प्रसंग घडला. मा जिजाऊ साहेबा त्या दिवाणखान्यामध्ये आले. दिवाणे खास मध्ये आले, म्हणताय, शोभा, अरे मराठ्यांच्या तलवारींना जण चढलाय की मराठ्यांनी आपल्या तलवारी मॅन केल्यात. औसाहेब, मागील 16 वर्षात आपणास इतकं रागावलेलं आम्ही कधीच बघितलेलं नाहीये, एवढं उद्विग्न आम्ही तुम्हाला कधीच बघितलेलं नाहीये. नेमकं झालंय तरी काय? काय झालंय? अरे त्या राजाच्या बाबा पाटील गुजराने एका स्त्रीचा उपमर्द केला, आणि तिच्या आबरूचं संरक्षण करण्याकरता जर तुमच्या तलवारी कामी पडत नसतील तर खबरदार, इथून पुढे स्वतःला राजा म्हणून घ्यायचं नाही, सरकार म्हणून घ्यायचं नाही. मासाहेब, एवढं रागवलाय तरी काय? फरमान सोडा. आम्ही काय केलं पाहिजे? फरमान सोडा. राजा म्हणताय ना तुम्ही, मग तुम्ही, तुमचं कर्तव्य आहे, जबाबदारी आहे स्त्रियांच्या आबरूचं संरक्षण करणं. शोभा म्हणतायत, आत्ताच जातो आऊसाहेब आम्ही, आणि राजाच्या तो आदिलशहाचा जो वतनदार पाटील आहे त्याला उचलून आणतो. राजाच्या बाबा पाटील गुजराला लाल महालामध्ये उचलून आणलं जातं. आऊसाहेब, फरमान सोडायच्या सोबत काय केलं पाहिजे? मासाहेब म्हणतायत, आत्ताच्या आत्ता याचा चौरंग करा. चौरंग करणे म्हणजे दोन्ही हात आणि दोन्ही पाय कलम करा. त्या राजाच्या बाबा पाटील गुजर याचे दोन्ही हात आणि दोन्ही पाय कलम केले जातात. त्याला देहदंडाची शिक्षा दिली जाते. आणि मग आऊसाहेबांच्या मुखातनं निघालेलं वाक्य होतं, ते वाक्य असं होतं, राजे लक्षात ठेवा, राजे लक्षात ठेवा, कुठल्याही जाती, धर्म, वंश, संप्रदायातली का असेना, परंतु ती प्रत्येक स्त्री ही मराठ्यांच्या देवाऱ्यातील देवता होय, आणि आम्ही या देवतांची विटंबना थापून घेणार नाही. आमच्या या मराठ्यांच्या साम्राज्यामधली प्रत्येक स्त्री आम्हाला देवी समान आहे. शोभा, तुम्हाला बालपणी आम्ही रामायण महाभारतातल्या कथा सांगताना सांगायचो की रामायण कशामुळे घडलं. त्या रावणाने स्त्रीच्या पत्राला, सीतेच्या पत्राला हात घालण्याचं काम केलं म्हणून लंका उद्ध्वस्त झाली. कौरवांनी भर मयसभेमध्ये द्रौपदीच्या पत्राला हात घालण्याचं काम केलं, आणि म्हणून पूर्ण कौरवांचा अस्त झाला आणि पांडवांचा विजय झाला. धर्म, अधर्म, नीती, अतिनीतीची शिकवण देत असताना मी तुम्हाला सांगितलं होतं की स्त्रियांचा सन्मान झाला पाहिजे. का सांगतोय? 396 वर्ष झाले साहेब माझ्या राजाला जाऊन. तुम्हाला माहितीये, जगातली सर्वात आदर्श शासन प्रणाली कोणची आहे? लोकशाही. लोकशाहीमध्ये उदात्त मानवी मूल्य असतात, स्वातंत्र्य, समता, बंधुता, स्त्री पुरुष समानता, शिक्षणाचे फंडामेंटल राईट्स, हे सगळं असतं. जगातली सर्वात आदर्श शासन प्रणाली स्वीकारल्यानंतर 4 शतकानंतर एक ऑटोक्रॅट, एक राजा, एक त्या काळातला राजा, त्याचं स्मरण आजही होतं. गाव, खेड्या, वस्तीवाड्या, तांडा पावड्यापासून तर अनेक व्हिएतनामच्या राष्ट्रपतीपर्यंत प्रत्येकाला शिवाजी महाराजांचा इतिहास वाचावा वाटतो. का? काय कारण असतील? कारण माझ्या राजाच्या काळामध्ये स्त्रिया सुरक्षित होत्या, माझ्या राजाच्या कालखंडामध्ये शेतकरी सुरक्षित होते. आज या देशातलं मेल डॉमिनेटेड कल्चर, पुरुष प्रधान संस्कृती काय सांगताय? माझे आकडे सांगत नाहीये ताईंनो, मी तुम्हाला माझे आकडे सांगत नाहीये. नॅशनल क्राईम इन्व्हेस्टिगेशन ब्युरो असं म्हणतो की या देशात दर 4 मिनिटाला एका स्त्रीवरती पाशवी अत्याचार होतोय. आपण बघितलं, कटवा बघितलं, उन्नाव बघितलं, त्यानंतर तो ब्रिजभूषण शरण सिंग मंत्री, त्या उत्तर प्रदेश मधला खासदार 4 वेळा निवडून येतो, परत त्याला तिकीट देण्याचा दुस्साहस केला जातं.
त्या उत्तर प्रदेशमध्ये सुद्धा काय घडलं, हाथरसमध्ये काय घडलं आपण बघितलेलं आहे. महिलांवरती पाशवी बलात्कार करणाऱ्या लोकांना सुद्धा तिकिटा वाटल्या जातात. दुर्दैव आहे आमच्या देशाचं, अत्यंत मोठं दुर्दैव आहे. म्हणजे ज्या राजांचं नाव घेऊन तुम्ही महाराष्ट्रामध्ये आलेला होता आणि रायगडावरती गेला होता, शिवछत्रपती का आशीर्वाद चलो चले इनके साथ. 2014 पासून आपण यांच्या सोबत गेलो, पण स्त्रियांचा सन्मान. अरे ती बिल्किस बानो, शिवाजी महाराजांनी या ठिकाणी मुस्लिम बांधव मला मोठ्या प्रमाणामध्ये जाताना दिसले. शिवाजी महाराज हे कधीही कुठल्या एका जातीसाठी आणि धर्मासाठी लढलेले नव्हते. मी तुला सांगणारच आहे मित्रा. बिल्किस बानोवरती पाशवी बलात्कार ज्या लोकांनी केला, मागल्या वर्षी या देशाच्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव आहे आणि अमृत महोत्सव आहे म्हणून एकीकडे दिल्लीच्या लाल मिनारवरनं बेटी बचाव बेटी पढाओ हा नारा दिला जात होता आणि तिकडे गुजरात मधलं सरकार बिल्किस बानोवरती अत्याचार करणाऱ्या त्या तमाम 13-14 नराधमांना नाही, यांची वागणूक चांगली आहे, हे तुरुंगात चांगले राहिले आणि म्हणून यांना बाइज्जत बली केलं जातं. आमच्या समाजाचं अधपतन किती व्हावं, किती रसातळाला जावं आम्ही. म्हणजे बिल्किस बानोवरती गर्भवती असताना तिच्यावरती अत्याचार करणारे हे जेलमधनं सुटले. जेलमध्ये सुटल्यानंतर गावागावामध्ये त्यांच्या गळ्यामध्ये माळ टाकण्यात आला, त्यांचा सत्कार करण्यात आला. आम्ही कुठल्या दिशेने चाललो, आम्ही कुठल्या दिशेने चाललो. माझ्या राजाचं स्मरण का व्हावं. पराकोटीच्या पराक्रमाला, पराकोटीचा पराक्रम केला. हा पराक्रम तुम्हाला सर्वांना माहितीये. अफजल खानाचा कोतळा काढला, शाहिस्ते खानाची बोटं छाटली, सुरतेवरती स्वारी केली, आग्र्याच्या मिठाईच्या पिटाऱ्यातनं निसटले, पन्हाळगडाचा वेढा फोडला, हे सगळं माहितीये. मी तुम्हाला सांगायसाठी नाही आलेलं आहे आज. त्याच्या पलीकडे महाराज समजून घ्यावे लागतील ना तुम्हाला. पराकोटीच्या पराक्रमाला पराकोटीची ममत्व असणारा, संवेदनशीलता असणारा, जगाच्या पाठीवरचा एकमेव राजा माझा राजा. तुम्हाला माहिती आहे औरंगजेब बादशाह 89 वर्ष जगलाय. औरंगजेब बादशाहचा जन्म झालेला आहे 1618 मध्ये, शिवाजी महाराजांपेक्षा 12 वर्षांनी मोठा आहे. आणि मृत्यू झालेला आहे 1707 मध्ये. शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर 27 वर्षांनी औरंगजेब बादशाह या मातीमध्ये मेला. शिवाजी महाराजांचा जन्म, शिवाजी महाराजांचं बालपण, तारुण्य, मृत्यू, स्वराज्याची स्थापना सगळं औरंगजेब बादशाहने बघितलेलं होतं. त्या मध्ययुगीन भारतामध्ये आदिलशाह असेल, निजामशाह असेल, औरंगजेब असेल, या सगळ्यांकडे जनानखाने असायचे. जनानखाने, जनानखाने म्हणजे त्या जनानखान्यामध्ये तुम्हाला कल्पना आहे, औरंगजेब बादशाहच्या जनानखान्यामध्ये किती महिला असाव्या? 5, 10, 15, 500, 1000 नाही, 5000 महिलांचा जनानखाना घेऊन औरंगजेब बादशाह फिरत होता. पण त्या औरंगजेब बादशाहची कबर या महाराष्ट्राच्या मातीमध्ये खोदण्याचं काम कोणी केलं? ज्या स्त्रियांना दुय्यम दर्जा दिला जातो, छत्रपती शिवाजी महाराजांची सून आहे, धाकटी सून तारा राणी. आमच्या मायमावल्यांनी आपल्या पोरीच्या हातामध्ये तारा राणींची ऑटोबायोग्राफी दिली पाहिजे. तारा राणींचं पुस्तक घराघरामध्ये वाचलं गेलं पाहिजे. तुम्हाला सांगतो, तारा राणी 28 वर्षाचं 29 वर्षाचं वय आहे तारा राणी, आणि शिवरायांच्या जिजाऊ साहेबांच्या संस्कारातनं घडलेली तारा राणी हातामध्ये शमशेर घेत आहे. माझ्या नवऱ्याला मारलं, माझ्या भासराला मारलं, माझ्या सासराला छळलं, या औरंगजेब बादशाहची कबर याच मातीमध्ये खोदणार. आणि म्हणून ही तारा राणी हातामध्ये तलवार घेते. 9 वर्ष जगातला सर्वात बलशाली असणारा औरंगजेब बादशाह त्या औरंगजेब बादशाहच्या विरोधामध्ये लढते आणि याच संभाजीनगरच्या बाजूला खुलताबादला या औरंग्याची कबर या मातीमध्ये खोदते. ही तारा आणि जर आमच्या मायमावल्यांनी वाचली ना, तर कोणी माईचा लाल ब्रुजभूषण शरण सिंग सारखा किंवा तो आणखीन दुसरा यांच्यासारखी माणसं तुमच्या पत्राला हात घालण्याची हिंमत करणार नाही. पण तारा राणी समजून घ्यावी लागेल आम्हाला, शिवाजी समजून घ्यावी लागेल. मी तुम्हाला का म्हणत होतो की पराकोटीच्या पराक्रमाला, पराकोटीची संवेदनशीलता. अनेक लोक म्हणतात तुम्ही राजकीय बोलायला नाही पाहिजे, राजकीय बोलू नका, पण सूर्य कधी कुणाच्या तळहातानं झाकत नाही आणि हिमालय कधी कुणाच्या बापाला वाकत नाही. आम्ही खरे आहोत, खरे बोलणार, आम्हाला अडवायची ताकद कुणाच्या बापात नाही. खरं सांगतोय साहेब, खोटं थोडी बोलून राहिलो. अरे मैं शब्द की खैरात हूं, आमच्या राष्ट्रसंतांनी सांगितलं. म्हणजे खरं बोलायचं, सत्य ते आहे, जे सत्य आहे ते आपण सांगण्याचा प्रयत्न केला पाहिजे. माझ्या राजा पराकोटीच्या पराक्रमाला पराकोटीची ममत्व असणारं का म्हणत होतो. शिवाजी महाराज 1676 कर्नाटक दिग्विजयाला गेले, तामिळनाडूपर्यंत गेले, कर्नाटकापर्यंत गेले. या कर्नाटकामधनं 1676 मध्ये ज्यावेळेस माझा राजा परत येतोय, त्यावेळेस सावित्रीबाई देसाई, तिला त्या ठिकाणी मल्लम्मा म्हणतात, बेलवाडीची राणी आहे, बेलवाडीचा किल्ला आहे. आणि या बेलवाडीच्या किल्ल्यापासून छत्रपती शिवाजी महाराजांचा कॅनवा येतोय. महिलांना लक्षात घ्या, बेलवाडीच्या किल्ल्यापासून शिवाजी महाराज परत येत आहे. शिवाजी महाराज आदेश देतात सखुजी गायकवाडाला. सखुजी गायकवाड कॅबिनेट मिनिस्टर आहे. कोणाचा कॅबिनेट मिनिस्टर? शिवाजी महाराजांचा. आणि या कॅबिनेट मिनिस्टरला आदेश देत आहे की जा आणि तो बेलवाडीचा किल्ला, भुईकोट किल्ला जिंकून ये. हा सखुजी गायकवाड जातो. त्याला वाटलं आत्ता जातो, आत्ता घेऊन येतो. सखुजी गायकवाड किल्ल्यावर लढायला जातो. किल्लेदार पहिल्याच दिवशी मृत्युमुखी पडतो. किल्लेदार पडल्यानंतर किल्लेदाराची बायको राणी मल्लम्मा
ही मल्लमा 27 दिवस पर्यंत शिवाजी महाराजांच्या सैनिकांच्या विरोधामध्ये लढाई लढते. 27 दिवस. त्या राणीचं नाव आहे राणी मल्लम्मा. राणी मल्लम्मा 27 दिवस तो किल्ला अत्यंत निकराने प्राणप्रतिष्ठेने लढवते आणि 27व्या दिवशी किल्ल्यावरची रसद संपते, दारुगोळा संपते, सगळं संपतं आणि त्यानंतर ती शरण येते. आता शिवाजी महाराजांचा हा कॅबिनेट मिनिस्टर, या कॅबिनेट मिनिस्टरला असं वाटतं साला मी कॅबिनेट, मी एवढा मोठा वतनदार, स्वराज्याचा एवढा मोठा मनसबदार आणि 27 दिवस एका बाईनं झुंजवलं मला. त्या बाई शरण आल्यानंतर त्या बाईवरती तो काय करतो, बदफैली करतो, तिच्यासोबत म्हणजे चुकीचं वागतो, तिच्या पदराला हात घालतो, तिचा उपमर्द करतो. ही वार्ता माझ्या राजांपर्यंत गेली. ही वार्ता माझ्या राजांपर्यंत गेल्याबरोबर सफूजी गायकवाडाचे दोन्ही डोळे काढून टाकले, त्याची कॅबिनेट मिनिस्ट्री काढून टाकली. आज परीक्षित तुम्ही बोललात, एप्स्टीन फाईलचा उल्लेख केला. हरदीप पुरी कॅबिनेट मिनिस्टर आहे. तो म्हणतो 2008 नंतर 2008 मध्ये अमेरिकेमध्ये एप्स्टीन वरती गुन्हे दाखल झाले. 2014 ते 17 पर्यंत हा वारंवार त्याला भेटायला जातो, पण चकार शब्द या देशातली शासन व्यवस्था बोलायला तयार नाही. अरे यांना छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेण्याचा अधिकार तरी आहे का? माझ्या राजांनी स्त्रियांचा सन्मान केलेला होता. सफूजी गायकवाडाचे दोन्ही डोळे काढून टाकले आणि कॅबिनेट मिनिस्ट्री काढून टाकली. राणी मल्लम्मा समोर आली. राणी मल्लम्मा समोर आली आणि माझ्या राजाने काय म्हणावं, ताई आम्हाला माफ करा, आमच्या कॅबिनेट मिनिस्टरने फार चुकीचं काम केलेलं आहे, आम्हाला माफ करा. राणी मल्लम्माला वाटलं एवढा मोठा राजा, मध्ययुगीन भारत, परकीय स्त्रिया जिंकल्या की त्यांचा उपभोग घ्यायचा, अशा संस्कृतीमध्ये हा राजा माफी मागतोय. राणी साहेब आम्हाला माफ करा, आमच्या वतनदारांनी बदसलुकी केलेली आहे, आम्ही माफी मागतो. राणी मल्लम्माच्या डोळ्यात पाणी यायला लागलं आणि महाराज म्हणतायत तुमचं वतन आम्ही तुम्हाला देतोय. इतकंच नव्हे तर तुमच्या हातामध्ये जे बाळ आहे त्या बाळाकरता सुद्धा 100-500 गावची जहागिरी आम्ही तुम्हाला दान करतोय, तुम्हाला अभय देतोय. चोळी बांगडी देऊन त्या राणी मल्लम्माला परत पाठवायला निघाले. राणी मल्लम्मा डोळे भरून रडायला लागली. हे राणी मल्लम्मा लढत असताना राणीच्या हातामध्ये जे बाळ होतं ना बाळ, ते बाळ माझा राजा मांडीमध्ये घेतोय आणि त्या बाळाला दूध भात भरवतोय, दूध भात. आजही तुम्ही कर्नाटकात कधी जर गेलात तर छत्रपती शिवाजी महाराजांचा त्या किल्ल्यावर, बेलवाडी किल्ल्यावर मोठं स्मारक आहे आणि त्या स्मारकाच्या समोर एक कमान आहे. त्या कमानीवरती जगातलं सर्वात सुंदर माझ्या राजाचं शिल्प कोरलेलं आहे. त्या शिल्पामध्ये शिवाजी महाराज बसले आहे आणि शिवाजी महाराजांच्या मांडीमध्ये कोण आहे? राणी मल्लम्माचं बाळ आहे, बाळ. आणि त्या बाळाला दूध भात भरवतोय. किती संवेदनशीलता, किती ममत्व, किती मातृत्व. अत्यंत मातृ हृदय असणारा माझा राजा होता. हा स्त्रियांचा सन्मान माझ्या राजाने केला म्हणून राणी मल्लम्मानी त्या ठिकाणी काय केलं? शिल्प कोरलं. ह्या कल्याणच्या सुभेदाराची सोड. मुंबईला कल्याण भिवंडी नावाचं वतन होतं आणि त्या वतनावरती आबाजी सोनदेव, शिवाजी महाराजांचा दुसरा कॅबिनेट, त्या कॅबिनेटला सांगितलं की जा. हरदीप पुरी सारखे कॅबिनेट नव्हते. त्या अनेक कॅबिनेट मिनिस्टरवरती काय काय एलिगेशन्स आहे आता न सांगितलेलं बरं, कारण लोकांची पोटं दुखतात. तुम्ही शिवजयंतीवर बोलायला आले की राजकीय बोलायला आले असं म्हणतात आम्हाला खाली उतरल्यावर. परंतु दुर्दैव आहे, बोलावं लागेल ना. अरे पायाला जर गँग्रीन झालाय तुमच्या आणि तुम्ही जर वेळीच उपचार केला नाही, तो पाय कापून फेकला नाही तर अख्खं शरीर नासवल ना तुमचं, मराल ना तुम्ही. म्हणून काही तर बोलावं लागेल. शिवशाहीचा आदर्श आणि वर्तमान लोकशाहीचा परामर्श घ्यावा लागेल ना. मग फक्त या महापुरुषांचे लक्षात ठेवा, समाज केव्हा प्रगतीला जात असतो माहितीये तुम्हाला? समाजाचा उद्धार आणि कोटकल्याण केव्हा होतं? जो समाज व्यक्तीपेक्षा व्यक्तित्वाची, माणसापेक्षा माणुसकीची, चित्रापेक्षा चरित्राची आणि प्रतिमेपेक्षा प्रतिभेची पूजा करतो, त्या समाजाचा उद्धार होत असतो. आज आमच्या डोळ्यामध्ये सकाळपासून संध्याकाळपर्यंत प्रतिमा झोपण्याचं काम चालू आहे. झोपेतून उठल्यापासून ते दिसतात आम्हाला आणि आमच्या पोरांचे आयकॉन बदलत चाललेले. आमच्या पोरांना सुद्धा टायगर श्रॉफ बरा वाटते, अजय देवगण बरा वाटते, अक्षय कुमार बरा वाटते. आमच्या पोरींना दीपिका पादुकोण, ऐश्वर्या राय, त्यांना माहितच नाही तारा राणी, त्यांना माहितच नाही येसुराणी. जी येसुराणी, त्या येसुराणीच्या नावाने पहिलं नाणं माझ्या संभाजीराजांनी काढलं. श्री सखी राणी जयती असं त्या राजमुद्रेवरती लिहिलेलं होतं. स्वतःची मोहर दिली आणि महाराष्ट्राची पहिली राज्यपाल महिला बनवण्याचं काम ज्या येसुराणींना केलं होतं, ती येसुराणी कुठे माहिती आम्हाला? ती जिजाऊ मासाहेब कुठे माहिती आम्हाला? काय होती मासाहेब? मायमावलांनो, जगाच्या इतिहासातली सगळी पानं पडताळून बघा. पण आमचं दुर्दैव आहे, इतिहास वाचत नाही आम्ही पोत्या वाचतो आणि रोज वेगवेगळ्या बाबांची पोथी. मध्ययुगीन भारतामध्ये हेमाद्री पंडित नावाचा महादेवराय यादव, म्हणजे देवगिरीला ज्यांची सल्तनत होती, त्यांच्या दरबारामध्ये हेमाद्री पंडित नावाचा एक पंडित आणि 365 दिवसाची व्रतवैकल्य आमच्या समाजाला दिली. त्या व्रतवैकल्यातून आम्ही अजूनही बाहेर पडायला तयार नाहीये. तुकोबांनी सांगितलं, नवसे कन्यापुत्र होती तेने का करणे लागती होती. आमच्या शिवबांनी कुठलेच नवस केलेले नाही, परंतु आमच्या महिला अजूनही त्याच गोष्टीमध्ये अडकलेल्या आहेत. बांधवांनो, ह्या करता सांगतोय की आम्ही वाचलं पाहिजे. जगाच्या इतिहासातली सगळी पानं पडताळून बघा आणि एक माय मला अशी दाखवा
जी माय बालशुभांच्या कोळ्या हातामध्ये तलवार देते, शमशीर देते आणि शुभांना सांगते, शुभा तुला या देशातल्या शेतकऱ्यांचं, कष्टकऱ्यांचं, मजुरांचं, हमालांचं, गुलामांचं, शोषितांचं, पीडितांचं, उपेक्षितांचं, आबाल वृद्ध स्त्रियांचं, शेतकऱ्यांना अभय देणारं राज्य निर्माण करायचं आहे. आणि हे राज्य निर्माण करत असताना आमच्या सौभाग्याचं लेणं जरी आडवालं तर त्याची सुद्धा तमा बाळगायची नाही. आहे अशी कधी माय? कोण होते? आदिलशाह होते, निजामशाह होते, जगातला औरंगजेब बादशाह माहितीये तुम्हाला? आजचा पूर्ण पाकिस्तान, आजचा पूर्ण बांगलादेश, आजचा पूर्ण अफगाणिस्तान, हा पूर्ण भारत, उत्तर भारत ज्या एका माणसाच्या ताब्यामध्ये होता, ज्याच्याकडे 6 लाख सेना होती, प्रचंड जगातला सगळ्यात मोठा तोफखाना होता, त्या औरंगजेब बादशाहच्या विरोधामध्ये लढण्याकरता एक सामान्य वतनदाराच्या पोराला त्याची माय सांगते की या देशातल्या स्त्रियांच्या आबरूंना हात घालतोय औरंग्या, आणि या आबरूंचं संरक्षण तुला करायचं आहे म्हणून मी तुला तलवार देते. आणि आम्हाला इतिहास सांगतो, भवानी आईनं तलवार दिली, महासाहेबांनी तलवार दिली. शोभांच्या हातामध्ये शोभा माणूस होता, ही महासाहेब आहे. त्या कल्याणच्या सुभेदाराच्या सुनेवर हा बाजू सोंदून चालून जातो आणि कल्याणच्या सुभेदाराची सून अत्यंत देखणी, लावण्यकणी, आरसपणी, बघावं आणि बघत राहावं एवढी सुंदर. या कल्याणच्या सुभेदाराच्या सुनेला आपल्या आवाजी सोंदेवाला असं वाटतं, या सुनेला उचलून आणलं आणि माझ्या राजाला नजराणा म्हणून अदा केला तर माझा राजा आमच्यावर काय होईल? बेहद खुश होईल. आणि म्हणून कल्याणच्या सुभेदाराच्या सुनेला उचलून आणतं. काय स्त्रियांचा सन्मान होता साहेब. आणि आज आपण एप्स्टीन सारख्या फाईल बघतोय, इतकं भयंकर वाटतंय साहेब की आम्ही कोणत्या दिशेने निघालोय. राक्षसांशी सर्व युद्धे संपली. म्हणजे रावण सुद्धा आकाशात असेल नसेल आमचा तर विश्वास नाहीये, पण त्याला स्वतःची लाज वाटत असेल ती एप्स्टीन फाईल बघितल्यानंतर. राक्षसांशी सर्व युद्धे संपली, दंगली करतात इथे माणसांशी माणसे. माणसांच्या सभ्यतेचा काळ सांगा कोणत्या काळातली सांगा सभ्य होती माणसे. पण या असभ्य माणसांच्या विरोधात लढण्याची शिकवण आम्हाला शिवबांनी दिली. एप्स्टीन सारख्या फाईलमध्ये लहान लहान मुलींवरती पाशवी बलात्कार, तुकडे करून त्यांचं मांस खाणारे लोक या मातीत आम्हाला दिसत आहेत, या पूर्ण पृथ्वीवर आम्हाला दिसत आहेत. आमचे आऊसाहेब म्हणजे शिवाजी महाराजांच्या मुखातलं काय निघावं ते देखणे, लावण्यखणी, आरसपणे बघावं आणि बघत राहावं एवढी सुंदर स्त्री महाराजांच्या दरबारामध्ये ज्यावेळेस येते, महाराज म्हणतायत, अशीच आमची माता असती, आम्ही सुंदर जहाल असतो, वदले शिवछत्रपती. शिवाजी महाराज म्हणतायत, आमच्या मातेसारखी ही माता किती सुंदर आहे, आम्ही याही पेक्षा देखणं झालो असतो. आमच्या माऊरची रायबागान देशमुख, उदापूर महाराजांची बायको या औरंगाबादला चालून स्वराज्यावर आली, परकीय शत्रूची स्त्री आहे, पण शिवाजी महाराजांनी तिला सुद्धा नामोहरण केल्यानंतर चोळी बांगडी केली. तिला सांगितलं की तू परकीय शत्रू जरी असली तरी तुम्हाला माते समान आहे, आणि म्हणून माते समान आहे म्हणून चोळी बांगडी देऊन वतन परत केलं. रायबागान देशमुखला माऊरला परत पाठवलं. काय काय सांगावं. शिवाजी महाराजांकडे 350 दरकोट किल्ले बुरुज आहेत आणि एकाही किल्ल्याला माझ्या राजाने स्वतःच्या बापाचं, आजाचं, पोराचं, नातवाचं नाव दिलं नाही. आज महापुरुषांची नावं काढून स्वतःची नावं देणं चालू आहे. म्हणजे डेथ सर्टिफिकेट वरती सुद्धा एक फोटो छापून येऊन राहिला, कोरोनाच्या व्हॅक्सिन वरती सुद्धा फोटो छापून येऊन राहिला. सकाळी झोपेतून उठल्यापासून जंगली रमीम पे आवना महाराज, एक तो अक्षय कुमार म्हणतो आणि दुसरीकडे हा. एवढा प्रपोगंडा चालू आहे. आणि तुम्ही आम्हाला सांगताय साहेब शिवाजी महाराजांचा सन्मान करायचा. अरे हा एकमेव जगाच्या पाठीवरचा राजा आहे ज्या राजाने एकाही दरकोट किल्ल्यावरती सत्यनारायण घातला नाही, एकाही किल्ल्याला स्वतःच्या आजाचं, मालोजी राजांचं, विठोबाजी राजांचं, शहाजी राजांचं, शरीफजीचं, संभाजीचं, राजाराव, ताराराणी, येसुराणी, थोरलेशाह कुणाचंच नाव नाही. नाव दिलं का? पण एक स्मारक उभारलं माझ्या राजाने रायगडावरती. गवळ्याची मुलगी आहे ती, गवळ्याची, आणि गवळ्याच्या मुलीच्या नावाने पहिलं स्मारक उभारणारा हिरकणी बुरुज. आजही तुम्ही रायगडावरती गेलात, हिरकणीच्या नावाने महिलाचा सन्मान करणारा राजा, हिरकणी बुरुज, हिरकणी स्मारक आजही तुम्हाला रायगडावरती दिसतं. आणि म्हणून महिलांचा सन्मान आज या देशात प्रवत चाललेला आहे. पुन्हा एकदा ढोल पशु शूद्र गवारवर नारी असम ताडंकी अधिकारी, पिता रक्षंती कौमार्य, भर्ता रक्षंती यवने स्तविरे रक्षंती पुत्रा, न स्त्री स्वातंत्र्य महती. या दिशेने आमची वाटचाल चालू आहे. स्त्रियांना कुठलाच अधिकार दिला जात नाही, स्त्रियांना बरोबरीचं स्थान दिलं जात नाही. स्त्रियांवरती पाशवी बलात्कार होत आहेत, अत्याचार होत आहेत, लाखो स्त्रिया रोज गायब होत आहेत. आणि या देशातलं शासन सुस्त आहे, निद्रिस्त अवस्थेत आहे. आणि मात्र अस्मितांचं राजकारण, अस्तित्वाचे प्रश्न गेले तरी चालतील. कास्तकाराच्या आत्महत्या झाल्या, काही फरक पडत नाही. महिलांवरती अत्याचार झाला, काही फरक पडत नाही. बेरोजगार युवक आत्महत्या करताय, काही फरक पडत नाही. 62,000 शाळा महाराष्ट्रातल्या, भारतातल्या बंद पडताय. संबंध भारतातल्या 2% जीडीपीतला
आमचे बाबासाहेब म्हणायचे जीडीपीतले 7% एज्युकेशनवर खर्च झाला पाहिजे. आमच्या तुकोबांनी काय सांगितलं होतं मावळ्यांना माहितीये काय हो आपल्याकडे चांदूर मधल्या पंचक्रोशीतले गरीब बांधव आपण सगळेजण आपल्याकडे काय आपण गन्ना शेटाचे पुरव आपण अडाणीच्या अंबानीच्या टाटाच्या बिर्लाच्या घरात जन्माला आला काहीच नाहीये. आपल्याकडे एकच ऍसेट आहे एकच शस्त्र आहे ते ज्ञानाचं शस्त्र आहे. आणि हे तुकोबांनी सांगितलं आम्हा घरी धड शब्दांची चरत नाही आम्हा घरी धड शब्दांची चरत नाही शब्दांची तर शस्त्र यत्न करू शब्दची आबुच्या जीवीचे जीवन शब्द वाटू धड जन लोका तुका म्हणे शब्दची या देव आणि शब्दांची या घडो पूजा. हा अभंग बाबासाहेबांनी वाचला साहेब. काय ताकदीचे संबंध आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची. बाबासाहेब आंबेडकर महारच्या 14 सत्याग्रह करतात मनुस्मृतीचं दहन करतात आणि नारे देतात छत्रपती शिवाजी महाराज की जय. बाबासाहेब आंबेडकरांच्या बहिष्कृत भारत मूकनायक या पाक्षिकांवरती काय लिहिलेलं असायचं शिवाजी महाराजांचं तैलचित्र असायचं आणि तुकोबांचा अभंग असायचा सत्य असत्यासी म्हण केले ग्वाही माणी येले नाही जनवता. काय करू आता जोडून या भीड निशंक हे तोंड वाजविले. कोण म्हणतंय बाबासाहेब आंबेडकर म्हणतायत सत्य असत्य काय करू मी मला सत्य सांगावं लागेल. तुकोबांचे अभंग प्रत्येक पानावरती असायचे माझ्या बाबासाहेब हे संबंध होते या लोकांचे. आज आम्ही कुठल्या दिशेने निघालेलो आणि अस्मितांचं राजकारण आमच्या अस्तित्वाचे प्रश्न मागे पडून अस्मितांचं राजकारण आता या आठवड्यामध्ये आम्ही बघितलं. हर्षवर्धन सपकाळ साहेब महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष चुकलात तुम्ही साहेब. तुम्ही शिवाजी महाराजांची टिपू सुलतानांसोबत बरोबरी करून चुकलात. तुम्ही ही तुलना या देशाच्या वजीर आदम आणि पंतप्रधानांसोबत केली असती तर तुमची मिरवणूक निघाली असती या देशातला महाराष्ट्रातला गल्ल्या गल्ल्यातला निघाली असती. लाजा वाटत नाही. तो भगतसिंग कोश्यारी धोत्र्या नागपूरमध्ये येतो आणि नागपूरमध्ये म्हणतोय की शिवाजी महाराज पुराने जमाने के नायक है आज के जमाने के नायक गडकरी जी है. तुलना केली नव्हती त्या धोत्र्यानं आणि म्हणून माझ्या राजाची बदनामी करणाऱ्या माणसाला वारंवार सन्मानित करणारे यांची संस्कृती आमची संस्कृती समजून घेतली पाहिजे. ज्या माणसाने छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान केला त्या माणसाला पद्मभूषण देता तुम्ही आणि आम्ही शंड झालेलो. आमच्या मनगटातली रग आणि काळजातली धग मेली आहे. आमच्या राजाचा अपमान होत असताना तर आम्हाला काहीच वाटत नसेल. आम्ही शंड झालो शंड. तो प्रशांत कोरेटकर काय बोलला राहुल सोलापूरकर काय बोलला त्यावेळेस तुमचे मोर्चे निघाले नाहीत त्यावेळेस तुम्ही आंदोलन केले नाही त्यावेळेस तुम्ही कोणाच्यावरती दगडफेक केली नाही. पुण्यामध्ये दंगली पेट होता लातूरमध्ये दंगली पेट होता. अरे काय तुम्ही काय करणार आहात तुम्ही. येतो क्षणाक्षणाला आवाज बंदुकीचा रक्तात माणसांच्या वाहते लोकशाही. अरे हे राष्ट्र माणसांचे ही जात पारख्यांचे जातीय दंगलीने पेटवता लोकशाही. ज्या माणसाने पुण्यामध्ये तर शिवाजी म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचं जे पुस्तक लिहिलं होतं जेम्स लेननी द हिंदू किंग इन इस्लामिक इंडिया नावाचं आणि त्या पुस्तकाला ज्या माणसाने प्रस्तावना दिली त्या पुस्तकामध्ये नॉन बायोलॉजिकल फादर शिवाजी महाराजांचा आणून ठेवला. त्या माणसाला या महाराष्ट्रात महाराष्ट्र भूषण दिला गेला. शिवाजी महाराजांचा बाप ज्याने बदलवला नव्हता. त्या राम गणेश गडकऱ्यांनी राजसन्यास नावाचं नाटक लिहिलं. मला आख्यान चालू होतं त्या आख्यानामध्ये पोरांनी उल्लेख केला. राजसन्यास नाटकामध्ये त्या राम गणेश गडकऱ्यांनी माझ्या छत्रपती संभाजी महाराजांना जो छत्रपती संभाजी महाराज प्रभू श्रीरामचंद्रानंतर पहिला मर्यादा पुरुषोत्तम राजा आहे. प्रभू श्रीरामचंद्र मर्यादा पुरुषोत्तम होते. राम आमचे आदर्श आहेत. राम छत्रपती शिवाजी महाराजांचे आदर्श आहेत. आमचा राम शबरीची उष्ट पूर खाणारा होता. शबरी आदिवासी होती. आमचा राम वानर सेनेला म्हणजे आदिवासींना सोबत घेऊन जाणार आमचा राम होता. आमचा राम राम मधला सहज भाव जोपासणारा आमचा राम होता. त्या माणसांच्या नावाने म्हणजे इतकं भयंकर चालू आहे साहेबांनो इतकं भयंकर चालू आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा हा अपमान वारंवार केला जातोय आणि परवा पुन्हा आपण बघितलं म्हणजे यांना सन्मानित केलं जातं. महाराष्ट्र भूषण दिलं जातं पद्मभूषण दिलं जातं. शिवाजी महाराजांसोबत तुलना केली तर यांना म्हणजे तो राष्ट्रीय पक्षाचा प्रवक्ता सुधांशु त्रिवेदी यांनी माफी मागितली होती आणि म्हणून आमच्या राजाला पण म्हणतात की शिवाजी महाराज ने आग्रा में 5-5 बार मर्सी पिटिशन दी. किती धादार्थ खोटं बोलणार तुम्ही. किती चुकीचा इतिहास. आमच्या माणसांना महापुरुषांना कितीदा बदनाम करणार तुम्ही. आणि हे सगळं होत असताना आम्ही इतके षड्ड झालेलो आहोत. बहुजन समाजाला किती समजून सांगा किती प्रबोधन करा कधी कधी वाटते बंद करून टाका बोलणार कारण केव्हा जाग येणार आम्हाला भिकेचे डोळे लागत आहेत साहेब. प्रचंड मोठं आंदोलन चालू आहे या देशामध्ये. आतंक चालू आहे. एक मोठं आंदोलन उत्तर भारतातलं मध्य भारतावरती चालू आहे. गाडगे महाराजांचा परवा जयंती आहे. आज मी यवतमाळ या चांदूरमध्ये आल्या संत सेवालाल महाराजांचे तैलचित्र दिसले मला. काय होते संत सेवालाल महाराज. प्रचंड सायंटिफिक टेम्परामेंट. कोणी केनो भजमत कोणी केनो पूजमत भजन पूजन करण्यापेक्षा कर्म करो नसी जानजो छानजो पचच मानजो. संत सेवालाल महाराज म्हणतात. अभि समजून तर घे गद्या.
पहिले समजून घे आणि त्यानंतर विश्वास ठेव. पण आम्ही बयाणासारखे आम्ही मेंढर ज्याने हवं त्याने हाकलावं. पण 5 वर्षाच्या बोलीनं होतं आमचा लिलाव. आणि लिलाव कसा होऊन राहिला? कुठं चाललाय आपला देश? काय अवस्था आहे या देशातल्या शेतकऱ्यांची? माझ्या राजाचं शेतीविषयक धोरण कसं आहे? शिवाजी महाराजांनी शेतकऱ्यांना बैल, औत, पाटा, बियाणं, कर्ज मोफत दिलं. भारतातली पहिली कर्जमाफी माहितीये तुम्ही कोणी केली? संपूर्ण जगातली सुद्धा आणि भारतातली पहिली कर्जमाफी, जगातली आणि भारतातली पहिली कर्जमाफी करण्याचं काम जगद्गुरु तुकाराम महाराजांनी केलं. आता तुम्ही म्हणाल तुकाराम महाराज हे तर संत होते, मग या संतांनी कर्जमाफी कशी केली? तर तुकाराम महाराजांकडे वडलोपार्जितली महाजनकी आहे. 500-600 गावची महाजनकी तुकोबांकडे आलेली आहे. तुकाराम महाराजांनी वडिलांनी तुकोबांच्या एवढी मोठी गहाण खतं दिलेली आहे. आणि तुकोबांनी काय करावं? 2 भाग करुण समान कागद बुडविले उदाकात. त्या भीमा इंद्रायणी नदीमध्ये सगळीच्या सगळी गहाण खतं बुडवून टाकली आणि भारतातली नव्हे जगातली पहिली कर्जमाफी देण्याचं काम माझ्या तुकोबांनी केलं. दुसरी कर्जमाफी कोणी केली? छत्रपती शिवाजी महाराजांनी. तिसरी कर्जमाफी छत्रपती संभाजी महाराज. शिवाजी महाराज दक्षिण दिग्विजयाला आहे. बांधवांनो, कास्तकार आहोत आपण, कास्तकार आहे मी, तळपती तलवार आहे, भूमिपुत्र आहे, याचा मला अभिमान आहे. हा अभिमान सांगणारा कास्तकार, त्या कास्तकाराचं खेळणं करून टाकलंय. खेळणं. आता आमच्या या उत्सव समितीचे अध्यक्ष बोललेत, भाव पडलेत सोयाबीनचे, कापसाचे भाव पडलेत, मक्याचे भाव मोठ्या प्रमाणामध्ये पडले. मागल्या 15 दिवसामध्ये अमेरिकेसोबत झालेली ट्रेड डील आणि त्या ट्रेड डील नंतर महाराष्ट्रातल्या भारतातल्या शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालं. आणि काऊन झाली ट्रेड डील? काय कारण काय असं? शिवाजी महाराजांचं धोरण, शिवाजी महाराजांचं नाव घेता तुम्ही, शिवाजींच्या अस्मितांचं राजकारण करता तुम्ही. छत्रपती शिवाजी महाराजांच्या कालखंडात एकही शेतकऱ्यांची आत्महत्या होत नव्हती. पण दुर्दैव असं आहे, काल कोणीतरी अमेरिकेत जाऊन मस्ती केली म्हणे, काल कोणीतरी अमेरिकेत जाऊन मस्ती केली म्हणे आणि माणसानं माणुसकी जरा सस्ती केली म्हणे. अरे सावध व्हा रे गवा ज्वारीच्या दाण्यांनो, कारण आता बुजगावण्यानंच पाखरांसोबत दोस्ती केली म्हणे, कारण आता बुजगावण्यानंच पाखरांसोबत दोस्ती केली म्हणे. मग आमच्या जंगलाची राखण करणार कोण? ट्रेड डील करतात. शिवाजी महाराजांचं नाव, शिवाजी महाराजांचे तळ कोकणामध्ये कारखान्यात, म्हणजे शिवाजी महाराजांनी फक्त किल्लेच उभे केले नाही, शिवाजी महाराजांनी फक्त अफजल खानाचा कोथळा, शाहिस्ते खानाची बोटच छाटली नाही. महाराजांचा एक्सपोर्ट इम्पोर्टचा बिझनेस होता. आपल्या पूर्ण तळकोकणातला तांदूळ इस्रायल पर्यंत महाराजांचा जायचा, इराण पर्यंत जायचा. 600 युद्ध नौका होत्यात माझ्या महाराजांकडे. द फाउंडर ऑफ इंडियन नेव्ही छत्रपती शिवाजी महाराज आहे. शिवाजी महाराजांनी ओळखलं या महाराष्ट्राला 720 किलोमीटरचा समुद्र किनारा आहे. या समुद्रातनं डच येत आहेत, पोर्तुगीज येत आहेत, इंग्रज येत आहेत, फ्रेंच येत आहेत. आणि या इंग्रजांना थोपवायचं असेल तर समुद्र सुरक्षित केला पाहिजे. आमचं दुर्दैव आहे साहेब, हा इतिहास कधीच सांगत नाही आम्हाला. शिवाजी महाराजांनी एवढं मोठं आरमार उभं केलं. हे आरमार कोण बुडवलं? उत्तर पेशवाईच्या कालखंडामध्ये नाना पेशवाईंनी त्या आरमाराला माचीची काळी लावली साहेब आणि पूर्ण आरमार पेटवून टाकलं. हे आरमार जर निस्तनाबूत झालं नसतं तर हा महाराष्ट्र आणि हा देश इंग्रजांच्या गुलामगिरीमध्ये गेला नसता. दृष्टीपट होतं माझ्या राजाकडे, काळाच्या पलीकडे बघण्याची भावना, भूमिका होती माझ्या राजांकडे. त्यांना माहित होतं हे डच कुठून येत आहेत, समुद्राने येत आहेत, पोर्तुगीज समुद्राने येत आहेत, इंग्रज समुद्राने येत आहेत. आणि म्हणून माझ्या राजाचं शेतीविषयक धोरण सांगत होतो. 1676 मध्ये मोठा दुष्काळ महाराष्ट्रामध्ये पडला. शिवाजी महाराज दक्षिण दिग्विजयाला आहे, संभाजी महाराज राज्य सांभाळतायत आणि शिवाजी महाराजांचे थोरले पुत्र धाकले धनी राज्य सांभाळत असताना दुष्काळ पडला. काही शेतकरी दरबारामध्ये आले आणि म्हणतायत गुरांकरता वैरण नाहीये, माणसांकरता चारा, माणसांकरता दाना नाहीये, चारा नाही, दाना नाही, मग करायचं काय? तर संभाजी महाराज म्हणतायत, मोरोपंतांना बोलवतात, आपल्या स्वराज्यामधला खजिना पूर्ण रिता करा. रयत जगली तर प्रजेला महत्व, रयतच नसली तर आम्हाला काय अर्थ? सगळी अष्टप्रधान म्हणतं, अण्णाजी पंथापासून मोरोपंत पिंगळीपर्यंत ही सगळी म्हणतं. काय राजे हो तुम्ही असं कसं करता? पुरी तिजोरी खाली करता. आज या देशामध्ये शिवाजी महाराजांची अर्थनीती आणि आत्ताची अर्थनीती समजून घेतली पाहिजे तुम्ही. मोरोपंत म्हणतायत पूर्ण खजिना या कास्तकारांसाठी, या गरिबांसाठी रिता करतायत. असं कसं साहेब? मी सांगतोय ना, राजा मी आहे की तू आहे? खजाना रिता झाला तरी चालते, पण गुरं जगली पाहिजे, माणसं जगली पाहिजे, माणसं वाचली पाहिजे. माणसांच्या पोटामध्ये भुकेचे घास गेले पाहिजे, अन्नाचे घास गेले पाहिजे. पूर्ण खजिना रिता केला जातो. शिवाजी महाराज परत येतात दक्षिण दिग्विजयावरून आणि परत आल्यानंतर हे अष्टप्रधान मंडळ शिवाजी महाराजांचे कान भरतात. तुमचं पुढचं काय ऐकत नाही. हे थोरले धाकले धणी याने पूर्ण खजाना रिता केला. शिवाजी महाराज म्हणते ठीक आहे, उद्या आपण दरबार भरूया आणि दरबारामध्ये साक्ष पुरावे होतील. उद्याला सगळे शेतकरी एका बाजूला बसलेले आहेत, दुसरीकडे सगळे अष्टप्रधान बसलेले आहेत. शेतकरी म्हणतात, आमच्या करता असा जर राजा धाकला धणी असेल तर अशा धाकल्या धण्यावरनं आम्ही आमचा जीव कधीच सदका करून टाकू. सदका म्हणजे या राजावरनं आम्ही आमचा जीव ओळावून टाकायला तयार आहे. कारण या राजाने तुम्ही नसताना साहेब 4 वर्ष आम्हाला जगवलं.
आम्हाला वाचवलं आणि म्हणून या राजाकरता आम्ही मरायला तयार आहे. आज धोरण कसं आहे, आज धोरण कसं आहे. शिवाजी महाराजांनी 2दा सुरत लुटली. सुरतला हिरजी बोरा नावाचा गुजराती व्यापारी आहे 16व्या शतकातला, गर्व श्रीमंत, म्हणजे त्या काळचा अडाणी, त्या काळचा अंबानी. आणि शिवाजी महाराजांनी ओळखलो तो अख्खा पैसा अडाणीच्या घशात चाललाय, सगळा पैसा हिरोजी बोराच्या हातामध्ये चाललाय. आणि या हिराजी बोरावरती आक्रमण करण्याकरता शिवाजी महाराज सुरतेवरती आक्रमण करतात. सुरत मधला पूर्ण खजिना लुटून आणतात. शिवाजी महाराजांचं धोरण कसं होतं, श्रीमंतांना लुटायचं आणि गरिबांना वाटायचं. धोरण बदललं साहेब. गरिबांना लुटायचं आणि श्रीमंतांना 60,000 रुपये, 60,000 कोटीची, 40,000 कोटीची कर्जमाफी करण्याकरता तुम्ही म्हणता तिजोरीत पैसा नाही. लाजा वाटायला पाहिजे. तुम्ही 16.5 लाख करोड, साधा आकडा नाहीये साहेब. चक्कर येतील चक्कर. म्हणजे पोटातले आणि पाठीतले सगळे रिसोर्सेस ओरबडून 2 लोकांच्या घशात घालणं चालू आहे. 2 लोकांच्या. परवा ज्या अनिल अंबानींचं नाव एप्स्टीन फाईल मध्ये आलेलं आहे, त्या एप्स्टीनच्या फाईल मध्ये नाव असणाऱ्या अनिल अंबानीचं 59,000 करोड रुपयाचं कर्ज 450 कोटी रुपयात सेटल केलं. 450 कोटी रुपयामध्ये. आणि वरतून LICने 5,000 करोड रुपये त्याचा बुडलेला धंदा उभा करण्याकरता दिलाय. माझ्या राजाचं नाव घेता तुम्ही. माझ्या राजाने श्रीमंतांना लुटलं आणि गरिबांना वाटलं, आणि तुम्ही खालचे दोन्ही खिसे कापता आणि वरच्या खिशामध्ये किसान सन्मान निधी. आमच्या कास्तकाराला भिकेचे डोळे लागलेले नाहीये, अजिबात नाही. पण आज म्हणजे कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या, मग उल्लेख केला 23 शेतकऱ्यांच्या आत्महत्या. माहिती आहे तुम्हाला. बाई बाण झाली, रक्त निघायला लागलं, पहिल्यांदा कापसाची आठवण येते. घरातलं पोट्ट अंगणात खेळत असेल त्याला लागलं तर सर्वात पहिल्यांदा कापसाची आठवण येते. माणसाला कुठेही जखम झाली, ऍक्सिडेंट झाला तर सर्वात पहिल्यांदा कापसाची आठवण येते. पण जगात सर्वात जास्त रक्ताने माखलेला जर कुठला घटक असेल तर तो कापूस आहे. सर्वात जास्त कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या, सर्वात जास्त. का? बिखरे जुल्फे सुलझेगा. मैंने पूछा कौन यार, तो बोला मैं हूं विदर्भ का किसान. या विदर्भातल्या शेतकऱ्यांचं तर कोणीच वाली नाही, कोणीच नाही. अरे बिखरे जुल्फे सुलझेगा, मैंने पूछा कौन हो यार, तो बोला मैं हूं विदर्भ का किसान. अरे मैं बोता हूं कपास, तो सारी दुनिया कपडे पहनती है. मी कापूस उगवतो म्हणून लेखो तुमच्या अंगावरती कापूस आहे. आता अमेरिकेतला गठाणी येणार आहे. जरा थांबा, धीर धरा. पुढच्या 5-10 वर्षामध्ये नाही तुमच्या हातात भिकेचे कटोरे दिले ना, लक्षात ठेवा हे शब्द, आजची तारीख लक्षात ठेवा. भयंकर बेकार काम चालू आहे, भयंकर बेकार काम चालू आहे. अरे अजून किती जणांच्या रक्तानं माती इथली मलिन होणार आहे. किती शेतकऱ्यांची आत्महत्या करणार आहात तुम्ही. हा आत्महत्या नाहीये, या व्यवस्थेने केलेल्या हत्या आहेत. माझ्या राजाने शेतकऱ्यांचा सन्मान केला. माझ्या राजाने 18 पगड जातीतल्या लोकांना सोबत केलं. माझा राजा एका जातीचा नव्हता. माझ्या राजाच्या किल्ल्यावरती किल्लेदार असेल, सापडीस असेल, कारखानीस असेल, आपल्या अश्वावरचे महंत असतील, या सर्व 18 पगड जातीचे नायनाथ महाराजसारख्या माणसाला किल्लेदार बनवलं. शिवाकाशीत रामोशी समाजाचा आहे. बहिर्जी नाईक हा बेडर समाजाचा आहे. या नावी समाजातल्या, बेडर समाजातल्या, पारधी समाजातल्या लोकांना सोबत घेतलं आणि स्वराज्य उभं केलं. स्वराज्य. आज बिखरे जुल्फे सुलझेगा, मैंने पूछा कौन यार, वो बोला मैं हूं विदर्भ का किसान. अरे मैं बोता हूं कपास, तो सारी दुनिया कपड़े पहनती है. आखिर मेरी ही लाश क्यों एक कफन के लिए तरसती है. सोचता हूं कि इस खेती से तंग आकर खुदकुशी कर लूं, लेकिन डर लगता है कहीं मेरे घर वाले मेरे कफन के लिए कर्जा ना उठा ले. कर्जातच जन्माला यायचं, कर्जातच वाढायचं आणि कर्जातच मरायचं. मित्रांनो, केव्हा पेटणार आहोत. आज पर आ जाए तो टकराना जरूरी है. उठावं लागेल, भिडावं लागेल. आज पर आ जाए तो टकराना जरूरी है और जिंदा हो तो जिंदा नजर आना जरूरी है. कास्तकारांचे प्रचंड हाल. इंदिरा गांधींनी संपूर्ण बँकांचं राष्ट्रीयकरण केलेलं होतं. आज सगळ्या बँकांचं क्लबिंग करणं चालू आहे. 4 बँका शिल्लक ठेवणार आणि या 4 बँका काही लोकांच्या हातात देणार. त्यानंतर कास्तकारांचे आणखी बेकार हाल. मोजक्या उद्योगपतींना सुरजागडचं जंगल माझ्या तुकोबांनी सांगितलं. वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे पक्षी ही जाती सुस्वरे. तुकाराम महाराजांनी सांगितलं आणि शिवाजी महाराजांनी रस्त्याच्या दुतर्फा झाडं लावली. शिवाजी महाराजांची आज्ञापत्र आहेत साहेब. आणि आज्ञापत्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराज म्हणतायत, सागाची झाडं असतील, वडाचे, पिंपळाचे, फणसाचे, आंब्याचे झाड असतील, या झाडांना तोशीस द्यायची नाही. ही झाडी उगवण्याकरता 10-10, 20-20 वर्ष लागतात. त्या आंब्यापासून शेतकऱ्यांना उत्पन्न मिळतं. आणि तुम्हाला एखादं झाड जर नावा उभ्या करण्याकरता, जहाज बांधण्याकरता लागत असतील तर शेतकऱ्यांना पैसा द्या. आणि त्यानंतर काय वचननामा आहे माझ्या राजाचं. माझ्या राजाचं एका लाईनचा वचननामा आहे. रयतेस पोटास लावण्या. शेतकऱ्यांच्या भाजीच्या देठाकडे सुद्धा आसक्त नजरेने पाहता कामा नये. ताकीद आहे, ताकीद, की तुम्ही युद्धावरती जात असाल
तुम्ही कुठेही छावणी टाकत असाल, तुमची छावणी पडली तर छावणीमधले दिवे असेल, शेकोट्या असतील, चुली असतील, आकट्या असतील, ते विझवा. एखाद्या दिव्यातली वात उदराने पळून नेली, कापसाची गंजी पेटली, तुरीची गंजी पेटली, गवताची गंजी पेटली, सोयाबीनची गंजी पेटली, आम्हाला त्याचं पाप लागेल. पाप. शेतकरी जगला पाहिजे. आणि म्हणून माझ्या राजाच्या कालखंडामध्ये एकाही शेतकऱ्याची आत्महत्या नाही. माझ्या राजाच्या कालखंडामध्ये जाती जातीमध्ये विद्वेष नाही, कारण तुकोबांचा विचार वारसा आहे. तुकाराम महाराज म्हणतात, ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र चंडाळ सकलांचे अधिकार, बाळे नारी नर आणि करुणी वेशा. शोभा, तुला स्वराज्य निर्माण करायचं असेल, ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र चांडाळ बाळ नार नरी या सगळ्यांना सोबत घ्यावं लागेल आणि स्वराज्य निर्माण करावं लागेल. आज जाती जातीमध्ये दंगली पेटवण्याचं, धर्माधर्मामध्ये दंगली पेटवण्याचं काम चालू आहे. मोठ्या प्रमाणामध्ये संपत्ती लुटण्याचं, 500 रुपये सन्मान निधी खिशात टाकते. कास्तकारांमुळे तुमचा सन्मान आहे हराम करो का? कास्तकारांमुळे तुमचा सन्मान आहे का तुमच्यामुळे कास्तकारांचा सन्मान आहे? कोरोनाच्या कालखंडामध्ये सगळं जग ठप्प पडलेलं असताना तुमच्या पोटाची खळगी भरण्याचं काम या कास्तकारांनी केलं आणि त्या कास्तकारांना भीक देता 500 रुपये महिना सन्मान निधीचा. लाज वाटायला पाहिजे. माझ्या राजाने पूर्ण खजिना रिता केला होता, पूर्ण खजिना रिता केलेला होता. आज शेतकऱ्यांची अवस्था, या ठिकाणी मुस्लिम बांधव होते आणि म्हणून मुस्लिम बांधवांकरता सुद्धा मी सांगेन, शिवाजी महाराजांचं धार्मिक धोरण कसं होतं. औरंगजेब बादशाह कट्टर धर्मांध आहे आणि शिवाजी महाराज हिंदू होते पण धर्मांध नव्हते. शिवाजी महाराज धार्मिक होते पण धर्मांध नव्हते. आज या देशामध्ये प्रचंड धर्मांधता वाढत चालली आहे, प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये अंधश्रद्धा वाढत चाललेली आहे. अनेक बाबा या महाराष्ट्रावरती आक्रमण करतायत. गाडगे महाराजांची जयंती आहे परवा 23 तारखेला, माहितीये तुम्हाला? गाडगे महाराजांची जयंती आहे. संत सेवालाल महाराजांची जयंती झाली. गाडगे महाराजांनी वैज्ञानिक दृष्टिकोन दिला होता, आम्हाला या महाराष्ट्राला त्या उत्तर भारतातल्या संतांची गरज नाहीये. हो, किती सांगावी. ते कथा वाचायला येतात आणि करोडो रुपये घेऊन जातात. हजारो बाबा करोडोचे मालक झाले. तो रामदेव बाबा 2013-12 मध्ये बोंबलत होता, डॉलरची किंमत, रुपया मजबूत होणार, डॉलर घसरणार, प्रत्येकाच्या खिशामध्ये लाखो रुपये येणार. सास अंदर लो सास बाहेर निकालो, सास अंदर लो सास बाहेर निकालो. हा हरामखोर बाबाने अख्खा देश पंक्चर करून ठेवला. सास अंदर लो सास बाहेर लो निकाल पंक्चर करून टाकला. आम्ही लागलो त्या मॅळासारखे त्या महाराजांच्या मागे. गरज आहे का या देशाला महाराष्ट्राची? या महाराष्ट्राला संतांची गरज आहे का? तुकारामपासून, नामदेवांपासून, कानोपात्रांपासून, सावता माळ्यापासून, गोरा कुंभारांपासून तर किती संत सांगावे. म्हणजे हे संत कर्मयोग सांगतात आम्हाला, या मातीवरती प्रेम करायला सांगतात. कांदा मुळा भाजी अवघी मिठाई माझी कोण म्हणतोय? सावता माळी म्हणतोय. कानोपात्रा काय ताकदीचं सांगताय. आमची केली हिनं याती तुझं कान कळे श्रीपती म्हणणारी कानोपात्र असेल. ही एवढी ताकदीची संत परंपरा असताना, गाडगे महाराज आमच्या बाजूला असताना, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आमच्या बाजूला असताना आम्ही त्या बुवा बापूंच्या पाठीमागे लागलो. माझा राजा लागलेला नव्हता. हे आक्रमण आहे, हे धार्मिक आक्रमण आहे बांधवांनो. प्रचंड ताकदीचा, समतेचा विचार देणारा वारकरी संप्रदाय. या वारकरी संप्रदायातले संत शिवाजी महाराजांनी वाचलेले होते. या वारकरी संप्रदायातील संतांना मी समजून घेतलं पाहिजे. गाडगे महाराजांची जयंती आहे म्हणून मी तुम्हाला सांगतो, कारण माय मावला आहे म्हणून सांगणं गरजेचं आहे. गाडगे महाराज दरवर्षी आषाढी आणि कार्तिकीच्या एकादशीला जायचे, दरवर्षी जायचे वारीला. वारी जिथे विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म, भेदा भेदा मा मंगळ, वारीतलं वाक्य आहे. भेद मान्य नाहीये त्यांना. सगळे वारीमध्ये एकोपाने जातात. प्रत्येक जण एकमेकाला माय माऊली म्हणतात, माऊली म्हणून पाया लागतात. कोणी कोणाची जात विचारत नाही, कोणी कोणाचा धर्म विचारत नाही. त्या वारीमध्ये शेख मोहम्मद सुद्धा असतो. ज्याचे मुखे गोविंद तो शेख मोहम्मद त्या ठिकाणी वारीमध्ये सुद्धा असतो. आणि एक मुसलमान बांधव असतात, सगळे 18 पगड जातीचे लोक असतात. वाडीला गाडगे बाबा जातात. गाडगे बाबा दरवर्षी गेल्यानंतर काय करतात? आषाढी एकादशीला गेले, कार्तिक एकादशीला गेले की दिवसभर लोकांची मोठी रीग असायची. संध्याकाळच्या वेळेला लोक सगळे परत यायचे, नदीवरती घाण करायचे. मग गाडगे महाराजांनी दिवसभर त्या नदीची काठ साफ करायची, लोकांची सगळी घाण साफ करायची. आणि घाण साफ झाली की रात्रीच्या वेळेला अशाच एखाद्या मारुतीच्या पारावर, एखाद्या वडाच्या पारावरती उभं राहायचं. हातात 2 दगड घ्यायचे आणि दगड घेऊन गोपाला गोपाला देवकीनंदन गोपाला 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 देवकीनंदन गोपाला करायला लागले की लोक समोर येऊन बसायचे. आणि मग लोक समोर येऊन बसले की गाडगे महाराज प्रश्न विचारायचे. गाडगे महाराज मोनोलॉग करत नव्हते, डायलॉग करत होते. गाडगे महाराज मन की बात करत नव्हते. गाडगे महाराज जनजन की बात करत होते, जनजन की बात करत होते. गाडगे महाराज म्हणायचे, तर लोक म्हणायचे तू सावळा आहे. असं वे, मग मला सांगा तुम्ही तुमच्या विठ्ठलाले आंघोळ घालून दिली का नाही? मग लोक म्हणायचे हा म्हणायचे, त्या पुरोहितानं, तिथल्या बडव्यानं त्या गाडगे विठ्ठलाची आंघोळ घालून दिली. असं वे, मग मला सांगा तुमच्या विठ्ठलाले धोतर मेसूची केलं का नाही? तर लोक म्हणायचे हा म्हणायचे, त्या विठ्ठलाले धोतर बी घालून दिलं. असं होय, मग मला सांगा तुम्ही तुमच्या विठ्ठलाले नैवत दावला का नाही? लोक म्हणायचे हा म्हणायचे, विठ्ठलाले नैवत बी दावला. असं, मग तो नैवत कोण खाल्ला? तर मग लोक म्हणायचे एक तर तो पुरोहिताना खाल्ला असं, नाही तो कुत्र्याला गाईले चालला असं. असं
म्हणजे भले सांगा तुमच्या विठ्ठलाला स्वतःची अंग धुता येत नाही, तुमच्या विठ्ठलाला स्वतःचं धोतर नेसूच येत नाही, तुमच्या विठ्ठलाला दावलेला नैवेद्य खाले पुत्राला त्याला आकलता येत नाही. मग बाप हो, त्या दगडाच्या मूर्तीमध्ये देव आहे का रे? अरे देव त्याच्यामध्ये नाहीये, देव मंदिराच्या बाहेर बसलेल्या रंजनमध्ये आहे. माझ्या तुकोबांनी सांगितलं, जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले तोची साध ओळखावा, देव तेथेची जाणावा. भुकेलेले अन्न द्या, ताणलेले पाणी द्या, त्याच्या अंगावर कपडे नाही त्याला कपडे द्या, त्याच्या लेकीबाईचं लग्न होत नाही त्याच्या लेकीबाईचं लग्न लावून द्या, पोराईसाठी शाळा उघडा, देव तिथं आहे तिथं. तुम्हाला माहिती आहे, म्या बी देव पाहिला, देव तुमच्यासारखा जित्ता जागता देव, जित्ता जागता. मग लोक म्हणायचे कुठे आहे तुमचा देव? तुम्हाला माहित आहे माया देव म्हणे तो कर्मवीर भाऊराव पाटील बहुजनांसाठी शाळा उघडते ना, त्या कर्मवीर भाऊराव पाटल्यामध्ये मला माया देव दिसला. ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अस्पृश्यांसाठी एवढं मोठं काम केलं, त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमध्ये मला माया देव दिसते. आणि ब्रिटिशांच्या विरोधात लढणारा माया गांधी बाबा, तो माया देव आहे देव. शेवटचं कीर्तन आहे गाडगे महाराजांचं, नवी मुंबई पोलीस स्टेशन समोरचं, आजही युट्यूबवरती उपलब्ध आहे. आणि आम्ही कशाच्या पाठीमागे लागलो? संत नाही आहेत हे. आज उत्तर भारतातले जेवढे संत महाराष्ट्रामध्ये येत आहेत, भाऊ प्रचंड वेदना होते. हे संत बोंबलायला लागले का? इलेक्शन आलं, राम रहीम बाहेर, इलेक्शन आलं, आसाराम बाहेर, पॅरोलवरती बाहेर निघतात. हे हरामखोर बाबा, ज्या बाबांनी या देशातल्या बहुजनांच्या स्त्रियांना पाठवलं, तो राम रहीम पंजाब मधलं इलेक्शन असलं बाहेर निघतो. आसाराम बापूच्या नावानं 14 एप्रिलला, आता या 14 फेब्रुवारीला मातृपितृ दिन साजरा केला जातो. आमच्या बहुजनांच्या लेकीबाईंना ज्यांनी नाचवलं, हे संत नाही आहेत, हे समाजात वळवळ करणारे कोणी संत आहेत. संत अध्यात्माचा बाजार मांडून स्वप्रतिमांचा आणि स्वपुस्तकांचा जाहीर लिलाव करणारे धार्मिक दलाल आहेत. हे दलाल, या दलालांपासून सावध राहिलं पाहिजे. संत नामदेवांची नाथांची भूमी आहे. संत नाथांची, ज्या नाथांनी सांगितलं कोरडी ती भाकरी खायला कहते ते श्वान, आणि म्हणून कुत्र्याच्या पाठीमागे तुपाची वाटी घेऊन धावणारा आमचा महाराज होता. आमचा महाराज ज्ञानेश्वर माऊलींसारखा होता, बहिणाबाईंसारखा होता, तुकोबा गाडगेबाबांसारखा होता. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज फक्त कीर्तन करत बसले नाही. 1962 ला चायना ज्यावेळेस चालू झाली, बॉर्डरवरती गेले. संसदेमध्ये माऊलींचा, नामदेवांचा एवढ्या ताकदीचे संत असताना भलत्या संतांच्या पाठीमागे हात जोडून विनंती, नका लागू. आपल्या पोराला पुस्तकं द्यावं वाचायला. काहीच इलाज नाहीये, काहीच इलाज नाहीये. तुमच्या घरामध्ये तुमच्या पोरीचा वाढदिवस असेल, 500 रुपयाचा केक आणला नाही, काही फरक पडत नाही. पण पोराच्या हातामध्ये जिजाऊ, रमाई, सावित्री, अहिल्या राणींचं पुस्तक द्या. पोराच्या हातामध्ये शिवाजी, शाहू फुले आंबेडकर, तुकाराम महाराजांचं वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची ग्रामगीता द्या. आपल्याला वाटत असेल आपलं पोरग चारित्र्य संपन्न निघालं पाहिजे, माझ्या राजाचं सर्वात मोठं ऍसेट काय होतं माहितीये? त्यांचं सगळ्यात मोठं ऍसेट आहे कॅरेक्टर. सिंगल स्पॉट नाही माझ्या राजाच्या चारित्र्यावरती. कधीच मुस्लिम म्हणून, महार म्हणून, मांग म्हणून, सांबार म्हणून, वडर म्हणून कुणाचा अपमान माझ्या राजाने केला नाही. कुठल्या स्त्रीचा अपमान माझ्या राजाने केला नाही. कुठल्या स्त्रीसोबत बदफैली केली नाही. माझ्या राजाने प्रत्येकाला समतेची आणि ममतेची वागणूक दिली. एकही दाग नाही माझ्या राजावरती. आणि म्हणून अनेक गोष्टी सांगता येतील. ग्रँड डब पासून तर कासमोद खारडापर्यंत. पहिलं जीवनचरित्र छत्रपती शिवाजी महाराजांचं 1685 मध्ये कोण लिहितोय? पोर्तुगीज खलाशी कासमोद खारडा लिहितोय. हर्बर्ट डियागर आहे. अनेक लोक सांगता येतील. ग्रँड डब पासून तर अनेक लोक त्या काळामध्ये आलेले. यांनी निकोलाव मनुची सारखा माणूस ज्यांनी शिवाजी महाराजांचे चरित्र लिहिले, प्रेरणा घेतली. आम्ही काय प्रेरणा घेतो? म्हणजे भगतसिंग 22 वर्ष जगला आणि आमच्या महाराष्ट्रातले पोरं आता कावड यात्रा एवढ्या ताकदीनं वाढल्याच आहे. बाबासाहेब आंबेडकर काय म्हणायचे माहितीये का? मंदिराकडे जेवढ्या रांगा लागलात ना, एवढ्या रांगा ज्या दिवशी वाचनालयाकडे लागतील त्या दिवशी आमच्या समाजाचं कल्याण होणार आहे. पण आज दुर्दैवाने आमच्या रांगा दुसरीकडेच लागल्या, भलतीकडेच लागलेल्या आहेत. पण शिवाजी महाराजांना पंजाब मधल्या लोकांनी समजून घेतलं, बांगलादेश मधल्या लोकांनी समजून घेतलं, पश्चिम बंगाल, व्हिएतनाम सारखा राष्ट्र समजून घेतोय. भगतसिंग 22.5 वर्ष जगले आणि भगतसिंग काय म्हणायचे? भगतसिंगांना फासावर देण्यात येत आहे आणि त्यावेळेस भगतसिंग म्हणतात, ना इज्जत दे, ना अजमत दे, ना सूरत दे, ना सीरत दे, देना यारत तो सिर्फ इस वतन के वास्ते मरने की हिम्मत दे. मला या देशावरती मरायचं आहे आणि मरण्याची हिंमत मला दे. भगतसिंगांना विचारलं, तुझी प्रेरणा कोण आहे? कुठून आलं तुझ्यामध्ये हे चैतन्य लढण्याचं, झगडण्याचं, संघर्ष करण्याचं? भगतसिंग म्हणतोय, जिस चोले को पहन शिवाजी खेले अपने जानते. शिवाजी महाराज माझी प्रेरणा आहे. नेताजी सुभाषचंद्र बोस आझाद हिंद सेनेची स्थापना करतात. ब्रिटिशांच्या हातावरती तुरी देऊन बर्लिनला जातात आणि बर्लिनवरनं ब्रिटिशांवरती आक्रमण करतात. त्या नेताजी सुभाषचंद्र बोसांना ऑल इंडिया रेडिओवरती विचारलं की तुम्ही ब्रिटिशांच्या तावडीतनं सुटले कसा, कैदेतनं निघाले कसा? तर नेताजी सुभाषचंद्र बोस म्हणतात, मी ज्यावेळेस तुरुंगात होतो, तुरुंगात असताना मी कोणाची ऑटोबायोग्राफी वाचली? शिवाजी महाराजांची. शिवाजी महाराजांकडनं मी प्रेरणा घेतली. रवींद्रनाथ टागोर, व्हिएतनामचा राष्ट्रपती, अनेक गोष्टी, अनेक उदाहरणं सांगता येतील. वेळ संपत आहे म्हणून मी जरा वेगाने घेतोय. आज या देशाची परिस्थिती धर्माधर्मामध्ये विद्वेष. शिवाजी महाराज यांच्या नावाचा वापर करून धार्मिक द्वेष. शिवाजी महाराजांचा धर्म काय सांगतो?
ध म्हणजे धवल, ध म्हणजे शुभ्र, ध म्हणजे पवित्र, ध म्हणजे पावन, आणि म म्हणजे मर्म अंतःकरण काळी, ज्याचं अंतःकरण अंतर्बाह्य पवित्र झालाय, पावन झालाय, ज्याला चराचर सृष्टीतला प्रत्येक जीव सारखा वाटतो, हे उदात्त मानवी मूल्य आहे. हे मूल्य मारून टाकणं चालू आहे, मारून टाकणं चालू. म्हणजे एवढा मोठा इस्लामोफोबिया या देशात तयार करण्यात आलाय. कशा करता? अख्खी हिंदू वोट बँक आपल्या पाठीमागे आली पाहिजे. इस्लामोफोबिया, आणि इस्लामोफोबिया तयार करण्याकरता वापर कोणाचा? माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांचा. ज्या शिवाजी महाराजांचा वकील काझी हैदर मुसलमान आहे, ज्या शिवाजी महाराजांचा पहिला सरनोबत नूरखान बेग मुसलमान आहे, ज्या शिवाजी महाराजांचा जवळचा मित्र ज्यांनी वाघ नकल दिली अफजल खानाचा पुतळा काढण्याकरता तो रुस्तमेचा बाप मुसलमान आहे. ज्या छत्रपती शिवाजी महाराज आग्र्याच्या मिठाईच्या पेटारात निसटले त्यावेळी शिवाजीचा वेश धारण करून झोपणारा त्या ठिकाणी मदारी मेहतर मुसलमान आहे. ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी रत्नागिरी जिल्ह्यामधल्या केळसी या ठिकाणी संत याकूब बाबा हा मुस्लिम संप्रदायाचा संत, त्याला 600 एकर जमीन दिली, तो मुसलमान आहे. 600 पठाणांची फौज मुसलमानांची होती. छत्रपती शिवाजी महाराज अफजल खानाला प्रतापगडाच्या माचीवर मारायला जातात त्यावेळेस त्यांचा अंगरक्षक जिवाजी महाले आणि इब्राहिम खान मुसलमान आहे. 720 किलोमीटरच्या समुद्र किनाऱ्यावरती एवढं मोठं आरमार उभं केलं. ते आरमार कोणाच्या हातात दिलं? माझ्या राजांनी धर्म पाहून आरमार दिलं का? दर्या सारंग 600 जहाजाचा मालक करून टाकला, मुसलमान आहे. माझ्या राजांच्या मनात कधीच हा द्वेष नव्हता. आज या देशाचा दुर्दैव आहे साहेब. गम नहीं मुझे इस बात का कोई हिंदू मरा, कोई मुस्लिम मरा, कोई सिख या कोई ईसाई मरा. वेदना होते हो साहेब. त्या माणसांना वाचताना वाईट वाटतं. वाईट कुठं घेऊन चाललोय आमच्या देशात? का जाग येत नाही लोकांना? का पोटते येत नाहीत प्रबोधनाच्या चळवळीमध्ये? का समजून घेत नाही आमचे बाप कोण होते, आपल्या पाठीमागे कोणाचा वारसा, कोणाची लिगसी आहे? का समजून घेत नाहीये? प्रचंड वेदना होतात, झोप लागत नाही, अस्वस्थ होते माणसाला. अस्वस्थ होते की या देशात काय चालू आहे. गम नहीं मुझे इस बात का कोई हिंदू मरा, कोई मुस्लिम, कोई सिख या कोई ईसाई मरा. गम तो मुझे सिर्फ इस बात का है कि मजहब के नाम पर शैतान को जिंदगी मिली और इंसान मर गया. शैतान को जिंदगी मिली और इंसान मर गया. त्या देशातली अवस्था आहे. धर्माधर्मामध्ये विद्वेष, जाती जातीमध्ये विद्वेष कालवणं चालू आहे. माझ्या राजाची धोरणं इतक्या ताकदीची आहे. वैज्ञानिक दृष्टिकोन जोपासणारा, स्त्रियांवरती प्रेम करणारा, शेतकऱ्यांचा सन्मान करणारा, हिंदू मुसलमान यांच्यामध्ये कुठलाही भेद न करणारा माझा राजा. आणि म्हणून राजावरती मरायला अनेक लोक तयार असायचे. आज या देशाची अवस्था माहितीये तुम्हाला. परीक्षित भाऊनी उल्लेख केला त्याप्रमाणे सांगतो तुम्हाला. 3 एप्रिल 1680 ला छत्रपती शिवाजी महाराजांचा मृत्यू झाला. मृत्यूची वार्ता घेऊन एक दरबारी म्हणजे खापी खान, साकी मुस्तिद खान, भीमसेन सक्सेना, 3 दरबारी इतिहासकार आहे औरंगजेब बादशाहच्या दरबारामध्ये बसलेले असायचे. साकी मुस्तिद खान बसलेला असायचा, भीमसेन सक्सेना असायचा, खापी खान असायचा. लिहून ठेवलं यांनी, खापी खान लिहून ठेवतोय की शिवाजी महाराजांच्या मृत्यूची वार्ता औरंगजेब बादशाहच्या दरबारामध्ये आली आणि औरंगजेब बादशाहला तो सांगतोय, जी हुजूर जहां बड़ा बादशाह आलम शहनशाह गिरी, आपके लिए बहुत बड़ी खुशी की खबर लाया हूं. बताओ, जल्दी बताओ, अरसा हो गया, हमारे कान तरस गए खुशी की खबर सुनने के लिए. वो दक्खन का चुहा शिवाजी मर गया, उसका इंतकाल हो गया. काय म्हणा औरंगजेबानी. हा औरंगजेब म्हणतोय किसी की मौत की खबर ऐसे सुनाई जाते, चल निकल यहां से, दफन हो जा. आणि हा औरंगजेब बादशाह नमाज अदा करतो आणि नमाज अदा करताना म्हणतोय, या अल्लाह ताला परवर पीर दिगार, अगर मैंने मेरे जिंदगी में कोई नेकी का कर्म किया है, मी माझ्या आयुष्यात थोडं जरी पुण्य केलं असेल, उस नेकी की आन है तुम्हें. तुम्हारे स्वर्ग के द्वार खुले कर दो, क्योंकि स्त्रियों के अब्रू का संरक्षण करणारा, शेतकऱ्यांचं संरक्षण करणारा राजा देवा तुझ्या द्वारात येतोय, त्याच्याकरता द्वार खुले कर. आज या देशाची अवस्था कशी चालू आहे? शेवटचे 2-3 मिनिटं घेतो कारण भारतीय संविधानाला मांडणार आहे. काय अवस्था आहे? म्हणजे मारण्याच्या धमक्या दिल्या जातात, मारण्याच्या धमक्या. काय चालू आहे या देशामध्ये? म्हणजे एवढं भयंकर वातावरण चालू आहे. अजून किती जणांच्या रक्तानं माती इथली मलिन होणार? दाभोळकरांच्या खुनाची केस सुलगडणार, अजूनही सुटली नाही. साहेब काय केलं दाभोळकरांनी? दाभोळकरांनी वैज्ञानिक दृष्टिकोन सांगितला महाराष्ट्राला. दाभोळकरांनी सांगितलं जिवंत माणसांची पूजा करा, शिव भावे जीव सेवा करा, माणसांमध्ये देव शोधा. हे सांगणाऱ्या दाभोळकरांना मारून टाकलं कारण धर्म मार्तंडांना त्यांचा त्रास होत होता. अजून किती जणांच्या रक्तानं माती इथली मलिन होणार आहे? अरे दाभोळकरांच्या खुनाची केस सुलगडणार की तुकारामांसारखी वैकुंठात विलीन होणार आहे. अजूनही नुसतंच वैकुंठात काय बघताय? अरे खरं पुष्पक इथंच आहे, माणसात दडलंय पण रडारवर दिसत नाही. ब्लॅक बॉक्स जसा हरपला की नाही अजितदादांचा, ब्लॅक बॉक्स हरपला, सापडणार नाही येतो आता. हरपला की चोरला ते त्यांना माहिती. अरे नुसतंच वैकुंठात काय बघताय? खरं पुष्पक विमान इथंच आहे, माणसात दडलंय पण रडारवर दिसत नाही. अजूनही झाकलंय लिंबू मिरच्या इथलं अंबर. राफेलचं विमान आणायला कॅबिनेट मिनिस्टर जातात, आमची लाज वाटते साहेब. देशाची इज्जत काढून येतात, लिंबू मिरच्या घेऊन जाते सोबत राफेलचं विमान आणायला.
लिंबू मिरच्या राफेलचं संरक्षण करणार की राफेल या देशाचं संरक्षण करणार काही समजायला मार्गच नाही. आणि म्हणते मी नालीतनं गॅस काढला आणि त्याच्यावरती स्टोव पेटवला आणि त्याच्यावरती चहा शिजवला आणि तो चहा ऐकला. साहेब एवढा धतिंग चालू या देशामध्ये की लाज वाटते याची भाषण ऐकताना सुद्धा. अजूनही झाकलं लिंबू मिरच्या इथलं अंबर त्याला काळ्या बावल्यांचं झुंबर आहे. परवा पानसरे, कलबुरी, गौरी लंकेश, उद्या तुम्हा सर्वांचा नंबर आहे. कॉम्रेड गोविंद पानसरेने ओरिजिनल शिवाजी सांगला. कॉम्रेड गोविंद पानसरेंना संपून टाकलं. शिवाजी कोण होता हे पुस्तक जगातलं सर्वात बेस्ट सेलिंग पुस्तक ठरलं. ओरिजिनल शिवाजी आमच्या पुण्यामध्ये आणण्यात टाकला म्हणून कॉम्रेड गोविंद पानसरेंना मारून टाकण्यात आलेला. अजूनही झाकलं लिंबू मिरच्या आणि इथलं अंबर त्याला काळ्या बावल्यांचं झुंबर आहे. परवा दाभोळकर, कलबुर्गी, पानसरे, उद्या तुम्हा सर्वांचा नंबर आहे. नुसतंच सीसीटीव्ही कॅमेरे उघडून काय बघताय? जरा जिवंत माणसाचं अंतःकरण उघडून बघा ना. नुसतंच कसे बदलत गेले सीन. मुर्दे मात्र तीच आहे. गिधाडं तेवढी बदलली, मुर्दे मात्र तीच आहे. आमच्या डाव्या हातावरती 2014 नंतर शाही लावून घेताना आम्हाला दिसत नाही यांचा अडगित्ता. अरे हा देश म्हणजे श्रीमंतांची महासत्ता. सुरजागडचं 1600 एकर जंगल एकट्याच माणसाला. अविनाश कोळीकर म्हणून माझा मित्र सोशल ऍक्टिव्हिस्ट आहे, त्याला मारण्याच्या धमक्या, कारण तो जंगल वाचवाची मुवमेंट करतोय. आमचं आरेचं जंगल मुंबईतलं एकट्याच माणसाला. अरवली पर्वत एकट्याच माणसाला. मणिपूर पेटते आहे एकट्याच माणसाला तिथले, कारण तिथे गौण खनिज आहे म्हणून. आणि म्हणून आमच्या डाव्या हातावर शाही लावून घेताना आम्हाला दिसत नाही यांचा अडकत्ता. अरे हा देश म्हणजे श्रीमंतांची महासत्ता आणि गरीब म्हणजे वरतून सोडलेला कडीपत्ता. अन्न सुरक्षा विधेयकातला सीधा गोळा करून करून आधीच उखडून गेली अंतःकरणातील जमीन. आणि आता तर मिळत नाही भुकेला ही भाकरीचा जामीन. आणि साहेब आता तरी सांगा ना कुठे आहेत आमचे अच्छे दिन. आणि आता तरी सांगा ना साहेब कुठे आहेत आमचे अच्छे दिन. अच्छे दिन येतील म्हणून बघा ना. अच्छे दिन येतील म्हणून बघा ना. आश्वासनांचे अकाउंट उघडले आणि आमच्याच दुःखाचे अनुदान आमच्याच खात्यावर जमा केले. आमच्याच दुःखाचं अनुदान. सोयाबीनचे 400-500 कमी करायचे, 50-50 हजार लुटायचे, 500 रुपये सन्मान निधी द्यायचा. आश्वासनांचे अकाउंट उघडले आणि आमच्या दुःखाचे अनुदान आमच्या खात्यावरती जमा केले. आता या देशातल्या इंद्रधनुष्यामध्ये तुमच्या आमच्या दुःखाचा एकही रंग नाही. आणि तुम्ही काय रंगायच्या बाता करताय? आम्ही रंगायचं राशन कार्डाच्या रंगात रंगायचं. आम्ही रांगायचं आधार कार्डाच्या आधाराने रंगायचं. या भाकड गोठ्यामध्ये मानवी हक्कासाठी हंबरता आमच्या डोक्यामध्ये केव्हा डिजिटल घंटी आली या महाराजांची, विश्वगुरूंची आम्हालाही कळालंच नाही. आज या देशातल्या प्रत्येक शेतकऱ्यांची आत्महत्या म्हणजे आत्महत्या नाही. टिकरू बॉर्डरवरती, सिंगूर बॉर्डरवरती आमचे किसान आंदोलन करत होते. हे हरामखोर त्यांना काय म्हणतायत? खलिस्तानी आहे, आतंकवादी आहे. उत्तर प्रदेशचा मंत्री, त्या मंत्र्याचं पोरगं कार घेऊन कास्तकाराच्या अंगावर चालून जातं. माझा राजा जिवंत असता उभा कापला असता, कापला त्या मंत्र्याला उभा कापून टाकला असता. लाजा वाटत नाही तुम्हाला कास्तकारांचं नाव घेता, शेतकऱ्यांचं नाव घेता, शिवाजी महाराजांचं, शाहू महाराजांचं, बाबासाहेबांचं नाव घेता. इतकं भयानक या देशामधलं वातावरण आहे. बांधवांनो वेळ संपतोय. 10 वाजून 1 मिनिट झाले. संविधानाचं राज्य पाळणारी माणसं म्हणून शेवटचा औरंगजेब बादशाह माझ्या राजाबद्दल काय म्हणायचं ते सांगतो आणि थांबतो. बोलण्याजोगं बरंच जरी असलं तर एवढं सांगतो आणि थांबतो. औरंगजेब बादशाहचा दरबार बनलाय. दरबार कसा असायचा सांगतो तुम्हाला. दरबार म्हणजे सर्वात उंच सिंहासनावर औरंगजेब बादशाह बसलेला असायचा. उजव्या बाजूला त्याच्या राण्या, महाराण्या, आई, घरातल्या बाया. त्याच्यासमोर ट्रान्सपरंट पडदा असायचा. डाव्या बाजूला त्याचे सगळे पोरं बसलेले असायचे. आणि समोर दिवाणे खास आणि त्याच्या मागे दिवाणे आम. दिवाणे खास असायचा, त्याच्या मागे चांदीचं बॅरिकेडिंग असायचं आणि त्याच्या मागे असायचं दिवाणे आम. आणि मधात रेड कार्पेट असायचं, गालीचा असायचा. आणि त्या गालीच्याच्या दोन्ही बाजूला पटना आणून असायची मंग्यात तलवारी घेऊन. आणि औरंगजेब प्रोटोकॉल होता. आज जसा प्रोटोकॉल आहे त्याच्यासमोर पाय टाकता येत नाही. फोटोमध्ये दुसऱ्या माणसाला येत नाही. माहिती आहे तुम्हाला, विष्णुगुरूच्या समोर कोणी आलं लगेच बाजूला करते. औरंगजेब बादशाहचा प्रोटोकॉल तसाच होता. औरंगजेब बादशाहच्या दरबारामध्ये सुद्धा कुर्मीसात करावा लागायचा, कदंब पोशी करावी लागायची. कुर्मीसात म्हणजे बोटाचे म्हणजे आपल्या हाताचे 4ही बोट जमिनीला टेकले पाहिजे एवढा वाकून नमस्कार करावा लागायचा या औरंगजेबाला. कदंब पोशी म्हणजे ज्या कार्पेटवरनं हा औरंगजेब चालून आला औरंगजेब, त्याची पावलं जिथं जिथं पडली त्या पठाणात त्याची पावलं चुकवावी लागायची. आणि तुम्हाला फिर्याद न्याय मागायचा असेल तर खाली वाकून तोंडावर रुमाल ठेवून औरंगजेब बादशाहसोबत बोलावं लागायचं. परंतु त्याच आग्र्याच्या दरबारामध्ये माझ्या राजानी मनसबदाराच्या राज्यामध्ये मिर्झा राजे जयसिंगांनी उभं केलं म्हणून एवढा मोठा प्रोटोकॉल असणारा औरंगजेब बादशाहच्या वाढदिवसाच्या दिवशी जगातला सर्वात बलशाली असा सम्राट, त्या सम्राटाच्या दरबारामध्ये छत्रपती शिवाजी महाराज उभे होत आहेत. मनसबदाराच्या रांगेमध्ये उभं केलं म्हणून औरंगजेब बादशाहचे जे सेवक नजराणा घेऊन जातात, हातानं फेकून देतात. आणि हा मिर्झा राजे जयसिंग आणि त्याचा पोरगा रामसिंगाला म्हणतात, तुम देखा तुम्हारा बाप देखा, तुम्हें पता है कि हम कैसे है, हम कट जाएंगे मर जाएंगे लेकिन बादशाह की जीवजुरी कभी नहीं करेंगे. तड 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 औरंगजेब बादशाहच्या दरबारात शिवाजी महाराज निघून जातात. आणि त्यानंतर औरंगजेब बादशाह शिवाजी महाराजांना कैद करतात.
अनेक प्रसंग आहेत असे सांगण्याजोगे. शिवाजी महाराजांच्या संदर्भात जसे भागवत चालतात ना 7 दिवसाचे, मी महाराष्ट्रात शिव भागवत सुरू केलं. लोकांना सांगा लागते त्याच्याच शब्दामध्ये शिवकथा मला चालू केल्या. रोज 1-1, 2-2 तासाच्या एक कथा सांगायच्या. आज हा वेळ अपुरा असल्यामुळे तेवढं सांगतो मी तुम्हाला. तडतड चालून गेले. औरंगजेब बादशाहाने मृत्यूपत्र दिलेलं आहे. 14 कलम आहेत आणि त्यातलं 13वं कलम औरंगजेब बादशाह म्हणतो माझ्या आयुष्यातली सगळ्यात मोठी चुकी जर कोणची केली असेल. 2.5 महिने औरंगजेब बादशाहच्या दरबारामध्ये आग्र्याला शिवाजी महाराज कैदेत होते. कैदेत असताना माई बायको म्हणे गेले मारून टाका मारून टाका मारून टाका. मी मारून टाकला असता तर माय एवढे हाल या महाराष्ट्रात झाले नसते. त्याला त्याचं घर पाहायला भेटलं. औरंगजेब बादशाह 20 कोटी रुपये घेऊन आला होता. 6 लाख सेना घेऊन आलेला होता. ज्या दिवशी औरंगजेब बादशाह 1707 मध्ये मेला ना तर त्याची दफनविधी करायलाही पैसे शिल्लक ठेवले नाही ताराराणी संभाजी राणी राजाराम महाराजांनी. एवढे हाल केलेले होते त्याचे. हा औरंगजेब बादशाह मरता मरता काय म्हणतो माहिती आहे, दरबार भरलेला आहे. औरंगजेब बादशाह येतो हताश झालेला. हताश झालेला औरंगजेब बादशाह येतो. त्याच्या संदर्भात अलकाप चालू आहे. अलकाप म्हणजे स्तुतीचं म्हणत. बादशाह आलम जहापना किबला ए दीन ए दुनिया अशी सगळी अलकाप चालू आहे, विशेषण चालू आहे. औरंगजेब बादशाहची एंट्री होतो आणि औरंगजेब बादशाह समोर येतो आणि काय म्हणतो, यह सब फिजूल है शहजादे. तैमूर और चंगेज के खून ने कभी शिकस्त नहीं देखी, लेकिन मां बदौलत आज हम क्या देख रहे हैं, काबुल से लेकर कंधार तक, कंधार से लेकर तंजौर तक, आज सारे हिंदुस्तान को मुगलिया सल्तनत में शामिल करने का ख्वाब देखने वाले मां बदौलत ये सब क्या देख रहे हैं. हमारे आंखों के सामने हमारे सल्तनत की तामीर कर चुका है ये शिवाजी. हमारे लाखों के फौज के सूबेदारों को शिकस्त देकर खदेड़ दिया है शिवाजी ने. अरे कैसे है ये मराठे, रुकते नहीं, थकते नहीं, झुकते नहीं और बिकते भी नाही. त्या काळच्या मराठ्यांचं वर्णन आहे. आत्ताचे मराठे 50 कोकेन गुवाहाटीत जाऊन ओकेवाले मराठे नाही. त्या काळच्या मराठ्यांचं वर्णन शिवाजी महाराजांच्या संदर्भात औरंगजेब बादशाह म्हणतोय. अरे कैसे ये मराठे रुकते नहीं, थकते नहीं, झुकते नहीं और बिकते भी नहीं. आणि त्यानंतर औरंगजेब बादशाह शहजादा अकबराला म्हणतोय, शहजादे ये देखो ये हमारे मामूजान मिर्जा अमीर गुरगुमला नवाब आलम शाइस्ते खान. छत्रपति शिवाजी महाराज लाल महल आए थे और लाल महल पर आकर इनके छक्के छुड़ा दिए. अरे तो तकदीर के सिकंदर थे, जान बख्ती, सिर्फ 3 उंगलियां ही थोड़ी पड़ी है इनको. ये देखिए शहजादे सूरत के खूबसूरत इलाज का बहादुर छत्रपति शिवाजी महाराज सूरत आए थे और ये सूरत से दूध दबाकर भाग निकले. ये देखिए शहजादे आगरा के मशहूर हौसी फौलाद खान. छत्रपति शिवाजी महाराज आगरा आए थे और आगरा की मशहूर मिठाई इनके हथेली पर धर करके इनके आंखों के सामने से छूकर हो गए. ये देखिए शहजादे राजपूत राजा मिर्जा राजे जयसिंह मराठों के मार के जख्म इन्होंने अपने सीने पर नहीं, कायरों की तरह अपने पीठ पर खाए, कायरों की तरह. और ये तमाम मुगल, पुर्तगीज, स्पेन, डच, अंग्रेज, हफ्सी, ईरानी इन सभी ने मराठों के मार के जख्म अपने सीने पर नहीं, कायरों की तरह अपने पीठ पर खाए. आणि शेवटी ताकीद देतो औरंगजेब बादशाह. काय ताकीद देतो माहितीये, या नोटवरती मी माझं व्याख्यान थांबवणार आहे. औरंगजेब बादशाह ताकीद देतो, शिवाजी घाक है, शिवाजी घाक है, काल है, चालाक है, मगरूर है, मक्कार है. शिवाजी घाक है, काल है, चालाक है, मगरूर है, मक्कार है, लेकिन उसका चाल चलन दूध की तरह साफ और सूरज की तरह चमकदार है. दुश्मन के भी मजहब, मजहबी कलम, औरत, फकीर सबकी इज्जत करता है वो. तभी तो उसकी इज्जत बुलंद मीनार की तरह आसमान को छू रही है. अगर हिंदुस्तान पर हुकूमत करनी है तो शिवाजी का चलन सीखो, तो शिवाजी का चलन सीखो. औरंगजेब बादशाह म्हणतोय या देशावर राज्य करायचं असेल तर शिवाजीकडनं काही शीख. हे त्याच्या पोराला सांगतोय, तो म्हणत नाही बापाकडनं पाहिजे. असा माझा राजा होता, ग्रेट राजा. हा हेनरी ऑक्झिंडन माझ्या राजाच्या संदर्भात बोलायचा. आज मोठ्या प्रकारे अपयश आमच्या पदरात जरी येत असेल राजकीय, सामाजिक, तर हेनरी ऑक्झिंडननी लिहून ठेवलेलं वाक्य आपण कोरून ठेवलं पाहिजे. हेनरी ऑक्झिंडन म्हणायचा, शिवाजी महाराजांचा पराभव जेव्हा जेव्हा झाला, शिवाजी महाराजांवरती संकट जेव्हा जेव्हा आली, तेव्हा तेव्हा शिवाजी महाराजांचा उत्साह आणि चैतन्य 2 पटीने वाढलं. 2 पटीने. अफजल खानाला शिवाजी महाराजांचं स्वराज्य डबल झालं. मिर्झा राजे जयसिंगाला शिवाजी महाराजांनी परत आल्यानंतर स्वराज्य डबल केलं. आग्राच्या मिठाईच्या पिठावर वापरला आले, शिवाजी महाराजांनी स्वराज्य डबल केलं. आणि म्हणून कितीही प्रतिकूलता असू द्या, आपल्या पाठीमागे प्रचंड मोठा वारकरी संतांचा विचार वारसा आहे. आपल्या पाठीमागे शिवाजी छाव फुले आंबेडकरांचा तथागत चार्वाकांपासून या ज्ञानेश्वर तुकडोजी महाराजांपर्यंत प्रचंड मोठा विचार वारसा आहे. हा विचार वारसा आपण जतन करूया आणि एकच आशावाद आपल्या डोक्यामध्ये ठेवूया, है अंधेरी रात फिर भी रोशनी की बात कर. कितीही प्रतिकूलता असू द्या, आपल्याला लढायचंय, आपल्याला उभं व्हायचंय, संघर्ष करायचा है. अंधेरी रात फिर भी रोशनी की बात कर, लावण्या तू दीप येते काळजाची वात कर. ही परिवर्तनाची, ही प्रबोधनाची, ही क्रांतीची, ही विचारांची वात आपल्या सर्वांच्या काळजामध्ये तेवत राहावी, हा आशावाद या ठिकाणी व्यक्त करतो. शिवरायांच्या, भीमरायांच्या
आणि महात्मा फुल्यांच्या चरणावरती अर्पण करतो. या ठिकाणी मला चांदूरकरांनी ऐकून घेतलं, श्रवण केलं, सहन केलं. 10:15 वाजतायत आणि तरीही तुम्ही निस्तब्ध बसलेला आहात. त्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद. आदरणीय वीरेंद्र भाऊंनी हा वैचारिक प्रबोधनाचा कार्यक्रम कुठंच नाहीये. रॅल्या काढतात आणि रॅल्यात कुठे येतात, पण प्रबोधन झालं पाहिजे या दिशेने तुम्ही निघालेला. तुमचे सुद्धा संयोजक मंडळीचे सर्वांचे आभार व्यक्त करतो. माझ्या वाणीला विराम देतो. जय जिजाऊ, जय शिवराय.